homozygous plant. ओके, प्रोजेन ऑफ सिंगल सेल फर्टिलाइज्ड होमोझायगस प्लांट. ओके, त्याला आपण काय म्हणतो, प्युअर लाईन म्हणतो. ओके, प्युअर लाईन म्हणजे काय असते, अशामध्ये काय आपण अवॉइड करतो, तर क्रॉस पॉलिनेशन जे होत असते ते क्रॉस पॉलिनेशन आपण अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो आणि नॅचरल सेल्फिंगवर, ओके, नॅचरल सेल्फिंगवर आपण जास्त भर देतो. ओके, त्यामुळे प्रोजेनी पण जे डेव्हलप होणारे असते ते कसे असत्या, प्युअर लाईन असत्या, होमोझायगस असत्या. ओके, इट डज नॉट कंटेन्स एनी व्हेरिएशन और इट डज नॉट कंटेन्स एनी व्हॅरिएबल जीन्स. ओके, एखादा दुसरा व्हॅरिएबल जीन त्यामध्ये नसतो. ते कसं असतात, होमोजिनस आणि होमोझायगस असतात. ओके, इट डज नॉट कंटेन्स एनी इम्प्युरिटीज, प्युअर असतात, त्याला आपण म्हणतो प्युअर लाईन सिलेक्शन. ओके, त्यानंतर आपण त्याची प्रोसिजर बघितली, कशा कशा पद्धतीनं हे करायची. ओके, कशा पद्धतीने सिलेक्शन करायचं इंडिव्हिज्युअल, त्यानंतर ग्रो करायचं, त्यानंतर ग्रो केल्यानंतर प्रिलिमिनरी यील्ड ट्रायल्स मध्ये कसं हे करायचं ग्रो, त्यानंतर डिसीज स्पेससाठी कोऑर्डिनेटेड यील्ड ट्रायल मध्ये आपण टेस्ट घेतो आणि त्यानंतर काय करतो, ऍट द लास्ट आपण ते मल्टिप्लिकेशन आणि डिस्ट्रीब्युशनसाठी ते सीड हे करतो. ओके, सिलेक्शन. त्यानंतर आता पुढची मेथड आहे महत्वाची की मास सिलेक्शन. ओके, प्युअर लाईन सिलेक्शन झालं, त्याच्यानंतर आता महत्वाची ही आहे मेथड ती मास सिलेक्शन. बघा, मास सिलेक्शन मध्ये बघा, मास सिलेक्शन इज द सिम्पलेस्ट कॉमन अँड ओल्डेस्ट मेथड ऑफ क्रॉप इम्प्रुव्हमेंट. ओके, मास सिलेक्शन ही कशी आहे, ती सिम्पल आहे, कॉमन आणि ओल्डेस्ट मेथड ऑफ क्रॉप इम्प्रुव्हमेंट. ही ओल्डेस्ट अशी मेथड आहे क्रॉप इम्प्रुव्हमेंटची, इन विच लार्ज नंबर ऑफ प्लांट्स ऑफ सिमिलर फिनोटाइप. ओके, काय म्हटलंय बघा यात, इन विच लार्ज नंबर ऑफ प्लांट्स ऑफ सिमिलर जिनोटाइप, म्हणजे एकसारखे फिनोटाइप असणारे. ओके, फिनोटाइप म्हणजे काय म्हणतो आपण की एक्सटर्नल अपॅरन्स ऑफ इंडिव्हिज्युअल, एखाद्याचं बाह्य वर्णन आपण किंवा मॉर्फॉलॉजिकल जे वर्णन करतो बाहेरचं, त्याला आपण काय म्हणतो, फिनोटाइप. म्हणजे एक्सटर्नली तो कसा दिसतो त्याला आपण फिनोटाइप म्हणतो. आणि जिनोटाइप म्हणजे काय, एंटायर जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन, त्याच्या आतमध्ये काय आहे, त्याचं जेनेटिक मेकअप कसं आहे, त्याला आपण जिनोटाइप म्हणतो. ओके, आर सिलेक्टेड and their seed is mixed together to constitute a variety. ओके, मास, ओके, नावातच आहे बघा, मास सिलेक्शन. मास म्हणजे काय, जास्त प्रमाणात आपण सिलेक्ट करतो. काय, कसल्या व्हरायटी, कसलं सीड, तर फिनोटाइपिकली सुपिरियर सीड. ओके, जे फिनोटाइपिकली जे एक्सटर्नल आपल्या डोळ्यांनी जे चांगलं दिसते ते सीड आपण काय करतो, एकदम बल्क मध्ये किंवा मास मध्ये सिलेक्ट करतो अँड दे मिक्स्ड टुगेदर टू कॉन्स्टिट्यूट ए व्हरायटी. आणि तेच सीड आपण काय म्हणून वापरतो, तर व्हरायटी म्हणून यूज करतो. ओके, त्यानंतर बघा, इट इज प्रॅक्टिस्ड इन बोथ सेल्फ अँड क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स. ओके, इम्पॉर्टंट, इट इज प्रॅक्टिस्ड इन बोथ सेल्फ ॲज वेल एज क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स. सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स असतील किंवा क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स असेल, अशा दोन्हीमध्ये ही मेथड आपण फॉलो करू शकतो. देन सिलेक्शन ऑफ प्लांट इज बेस्ड ऑन द अपीअरन्स ऑर फिनोटाइप. ओके, आपण म्हटलं की एक्सटर्नली बाबा हा हे सीड बोल्ड दिसतंय, व्यवस्थित आहे, डिसीज फ्री आहे, इन्सेक्ट फ्री आहे, इन्सेक्ट इन्फेस्टेड फ्री आहे, अशा वेळी आपण ते काय करतो, सिलेक्ट जास्त प्रमाणात आपण सीड ते सिलेक्ट करतो मासमध्ये. ओके, देन ऑन द बेसिस ऑफ अपीअरन्स, त्याच्या एक्सटर्नल अपीअरन्स वरून किंवा फिनोटाइप वरून आपण ते सिलेक्शन करतो त्या प्लांटचं. देन हिज सिलेक्शन इज डन फॉर इझिली ऑब्झर्वेबल कॅरेक्टर्स. ओके, इझिली ऑब्झर्वेबल जे कॅरेक्टर्स आहेत त्यासाठी आपण सिलेक्शन करतो. कोणकोणते आहेत कॅरेक्टर, हाईट, इयर टाईप, ग्रेन, कलर साईज, डिसीज रेजिस्टन्स, लॉजिंग रेजिस्टन्स, टिलरिंग ॲबिलिटी. ओके, जे आपल्याला डोळ्याने दिसते, हा हे प्लांट बघा व्यवस्थित आहे, त्याची हाईट आहे, त्याचे एअर पण चांगले आहेत, ग्रेन पण व्यवस्थित बोल्ड आहे, साईज, कलर पण डार्क कलर आहे, साईज सुद्धा व्यवस्थित आहे, डिसीज फ्री आहे. ओके, लॉजिंग रेजिस्टन्स दाखवता येईल, टिलरिंग ॲबिलिटी आहे त्याची. अशा पद्धतीचं प्लांट आपण काय करतो यामध्ये सिलेक्ट करतो, म्हणजे ऑन द बेसिस ऑफ एक्सटर्नल अपीअरन्स ऑर फिनोटाइप आपण सिलेक्ट करतो प्लांट. त्यानंतर वेन द पॉप्युलेशन इज युनिफॉर्म इट कॅन बी प्रॅक्टिस्ड. जर पॉप्युलेशन जर युनिफॉर्म असेल, बघा जर सगळेच प्लांट्स जर सारखे असतील, फिनोटाइपिकली जर सिमिलर दिसत असतील, तर आपण ही मेथड फॉलो करू शकतो का, नाही करू शकत. ओके, कारण काहीतरी ऑब्झर्वेबल डिफरन्सेस त्यामध्ये असले पाहिजे. प्लांट सिलेक्ट करा यामध्ये ऑब्झर्वेबल फिनोटाइपिक डिफरन्सेस त्यामध्ये असले पाहिजेत. हिन्स इट इज बेस्ड ऑन द प्रेझेन्स ऑफ व्हॅरिएबिलिटी इन द पॉप्युलेशन. ओके, म्हणजेच काय, तरी कशावर डिपेंड आहे, इट इज बेस्ड ऑन द प्रेझेन्स ऑफ व्हॅरिएबिलिटी इन द पॉप्युलेशन.
त्या पॉप्युलेशन मध्ये प्लांटच्या व्हॅरायबिलिटी किती प्रेझेंट आहे त्यावरती हे बेस्ड आहे सिलेक्शन. इन द पॉप्युलेशन thus greater the variability better are the results of selection. ओके, जेवढी व्हॅरिएबिलिटी असेल तुमच्या पॉप्युलेशन मध्ये म्हणजे नंबर ऑफ प्लांट्स मध्ये तेवढी काय असणार आहे व्हॅरिएबिलिटी बेटर फॉर द रिझल्ट ऑफ सिलेक्शन. सिलेक्शन साठी तेवढंच आपल्याला बेटर असणार आहे. त्यानंतर मास सिलेक्शन इज जनरली प्रॅक्टिस्ड इन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स फॉर डेव्हलपिंग न्यू व्हरायटी. ओके, आता आपल्याला माहित आहे सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स मध्ये आपण काय जनरली म्हणतो तिथं व्हॅरिएबिलिटी क्रिएट होते का? नाही, तिथं होमोझायगस आणि होमोजिनियस कंडिशन असल्यामुळे तिथं व्हॅरिएबिलिटी जास्त प्रमाणात क्रिएट होत नाही. मग व्हॅरिएबिलिटी कुठे क्रिएट होते तर क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स मध्ये. ओके, दोन व्हॅरिएबल जीन्स एकत्र येऊन किंवा दोन व्हॅरिएबल पॅरेंट्सचा आपण क्रॉस करून जे डिझायरेबल प्रोजिनी असते त्यामध्ये जास्त प्रमाणात काय असणार आहे व्हेरिएशन आहे ऍज कम्पेअर टू सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स. म्हणून आपण जनरली इट इज प्रॅक्टिस्ड इन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स. ओके, mass selection is practiced generally in cross pollinated crops. Then there are two methods of mass selection. बघा जनरल दोन मेथड आहेत मास सिलेक्शनच्या. तर त्या कोणकोणत्या आहेत बघा. पहिले आहे तर हॅलेट्स मेथड. ओके, हॅलेट्स मेथड मध्ये काय आहे बघा, द क्रॉप इज ग्रोन अंडर द बेस्ट एन्व्हायरमेंटल कंडिशन and the maximum amount of water and fertilizer is given and then mass selection is practiced. बघा काय होतं की काय करायचं, एखादी क्रॉप आहे आपण समजा बाजराचं क्रॉप आता ग्रोन केले, काय करायचं अंडर द बेस्ट एन्व्हायरमेंटल कंडिशन्स मध्ये ते ग्रो करायचं. म्हणजे काय तर त्याला सफिशियंट प्रमाणात आपण वॉटर प्रोव्हाइड करायचं, तर सफिशियंट अमाऊंट मध्ये त्याला न्यूट्रियन्स फर्टिलायझर्स आपण प्रोव्हाइड करायचं आणि ओके अँड देन टेक दी मास सिलेक्शन. त्यानंतर आपण काय करायचं एक्सटर्नल अपॅरन्स वरून कुठले कुठले प्लांट्स आहेत ते एक्सटर्नली चांगले दिसत आहेत असे प्लांट्स काय करायचं आपण सिलेक्ट करून घ्यायचं. ही झाली हॅलेट्स मेथड मध्ये. इथं काय करतो आपण एन्व्हायरमेंटल कसं रिच एन्व्हायरमेंट किंवा बेस्ट एन्व्हायरमेंटल कंडिशन प्रोव्हाइड करून सिलेक्शन घेतो. त्यानंतर ही झाली हॅलेट्स मेथड. त्यानंतर रिम्फ्यूज मेथड मध्ये काय आहे, in this method crop is grown under ordinary conditions. ओके, ऑर्डिनरी कंडिशन्सला आपण काय करतो प्लांट किंवा क्रॉप ग्रोन करतो और इवन अनफेवरेबल कंडिशनला विथ मिनिमम वॉटर अँड फर्टिलायझर अँड देन मास सिलेक्शन इज प्रॅक्टिस्ड. बघा आधी काय आपण बेस्ट एन्व्हायरमेंटल कंडिशन किंवा सुटेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन वापरले होते, म्हणजे आपण त्याला लागणारं पाणी आणि न्यूट्रिएंट असेल ते योग्य प्रमाणात देत होतो त्या क्रॉपला. पण रिम्फ्यूज मेथड मध्ये काय करायचं की ऑर्डिनरी कंडिशन किंवा अनफेवरेबल कंडिशन मध्ये सफिशियंट जेवढी वॉटर रिक्वायरमेंट आहे तेवढी न देता कमी वॉटर द्यायचं किंवा कमी प्रमाणात त्याला न्यूट्रिएंट्स फर्टिलायझर्स ऍप्लिकेशन द्यायचं. ओके, तर अशा वेळी जे सिलेक्शन केलं जातं ते काय रिम्फ्यूज मेथडनं. ओके, आणि हॅलेट्स मेथड मध्ये आपण रिच एन्व्हायरमेंटल किंवा बेस्ट एन्व्हायरमेंटल कंडिशन वापरून सिलेक्शन घेतो. देन बघा it is more effective and easily applicable. The environmental factors affecting yield are reduced. Okay, it is more effective म्हणजे रिम्फ्यूज मेथड काय इट इज मोर इफेक्टिव्ह अँड इझिली ऍप्लिकेबल. जर आपण काय होणार ज्यावेळेस आपण अनफेवरेबल कंडिशन किंवा ऑर्डिनरी कंडिशन ज्यावेळेस आपण वापरणार ओके क्रॉप ग्रोन साठी, त्यावेळेस काय होणार आहे की आपल्याला समजणार की कोणते प्लांट्स किंवा क्रॉप्स आहेत ते ऍडवर्स कंडिशनला सुद्धा चांगले येतात. ओके, ऍडवर्स कंडिशनला पण जे प्लांट्स ग्रेटर म्हणजे चांगला रिझल्ट दाखवत असतील ते प्लांट आपण काय करतो सिलेक्ट करतो. म्हणून ही काय इट इज मोर इफेक्टिव्ह अँड इझिली ऍप्लिकेबल. द एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स अफेक्टिंग यील्ड आर रिड्यूस केले जातात. ओके, रिम्फ्यूज मेथड मध्ये. त्यामुळे रिम्फ्यूज मेथड काय जनरली फॉलोअप केली जाते. ओके, दीज आर टू मेथड्स ऑफ मास सिलेक्शन. कुठली हॅलेट्स मेथड आणि दुसरी आहे ती रिम्फ्यूज मेथड. देन व्हॉट इज ऍप्लिकेशन ऑफ मास सिलेक्शन, काय ऍप्लिकेशन आहे या मेथडचा उपयोग करून आपण कशामध्ये ऍप्लिकेशन करू शकतो. ओके, देन इन सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स इट हॅज टू ऍप्लिकेशन्स. ओके, इन सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स त्याचे दोन ऍप्लिकेशन्स आहेत. बघा कुठले, पहिली बघा इम्प्रुव्हमेंट ऑफ लोकल व्हरायटीज. ज्या लोकल व्हरायटी आहेत देशी व्हरायटी आहे त्याचं इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी आपण हे मेथड मास सिलेक्शन वापरू शकतो. ती कशी तर बघा the deshi or local varieties are mixture of several genotypes having different flowering habits. ओके, काय असतात जे देशी किंवा जे लोकल व्हरायटीज आपण वापरतो ते काय असतात मिक्सचर ऑफ सेव्हरल जिनोटाइप्स. म्हणजे सगळे जिनोटाइप्स काय असतात
एकत्र झाले असतात. आपण सायंटिफिक रित्या काय करतो का, वेगळं ह्या जिनोटाईपचे वेगळे, त्या जिनोटाईपचं सीड वेगळं असं नाही करत. काय होतं, ते मिक्स इन अ मिक्सचर असतंय. ओके, मिक्सचर ते सेव्हरल जिनोटाईप्स असतात, हॅव्हिंग डिफरंट फ्लॉवरिंग हॅबिट्स आहेत. त्यांचे फ्लॉवरिंग हॅबिट्स म्हणजे डिफरंट असतात. देन डिसीज रेजिस्टन्स, प्लांट हाईट. ओके, त्या प्रत्येक जिनोटाईपचं काय असते, पर्टिक्युलर कॅरेक्टर असते, पर्टिक्युलर डिफरंट त्याचे फ्लॉवरिंग हॅबिट्स असते, डिसीज रेजिस्टन्स असते, प्लांट हाईट असते. ओके, त्यानंतर मेनी ऑफ दीज प्लांट टाइप्स वुड बी इन्फेरियर अँड लो यील्डिंग. ओके, बऱ्याचपैकी त्यातले काय असतात, प्लांट टाइप्स कसे असतात, इन्फेरियर असतात, लो क्वालिटीचे असतात आणि लो यील्डिंग असतात. सच प्लांट्स विल बी इलिमिनेटेड बाय मास सिलेक्शन. ओके, मास सिलेक्शनच्या माध्यमातून आपण काय करतो की जे एक्सटर्नली किंवा फिनोटाइपिकली सुपेरियर आहे तेच प्लांट आपण सिलेक्ट करतो ना. जे लो यील्डिंग आहे, डिसीज इन्सिडन्स आहे, पेस्ट इन्सिडन्स ज्याच्यावर आहे, असे प्लांट्स आपण काय करतो, इलिमिनेट करतो, काढून टाकतो. ओके, and the local variety will be improved without affecting adaptability and stability. ओके, आणि अशा पद्धतीनं जे काही डिझायरेबल रिझल्ट देणारे प्लांट्स आहेत लोकल व्हरायटीचे, ते आपण काय करू शकतो, ऍज अ सिलेक्शन म्हणून वापरू शकतो. ओके, त्याचं सिलेक्शन आपण करू शकतो सुपेरियर स्ट्रेनचं किंवा सुपेरियर सीडचं. त्यानंतर बिकॉज द न्यू व्हरायटी वुड बी मेड अप ऑफ मोस्ट ऑफ द सुपेरियर प्लांट टाइप्स प्रेझेंट इन ओरिजिनल व्हरायटी. ओके, काय असते, न्यू व्हरायटी वुड बी काय असते, मोस्ट ऑफ द सुपेरियर प्लांट्स. आपण बघितलं की सुपेरियर प्लांट्स आपण सिलेक्ट करणार फिनोटाइपिकली, दे प्रेझेंट देन द प्रेझेंट ओरिजिनल व्हरायटी. ओके, ओरिजिनल व्हरायटी पेक्षा जे आपण सिलेक्ट करणार आहे ते कसे असणार आहेत प्लांट, जन ऑफकोर्स म्हणजे कसे असणार आहेत, सुपेरियर असणार आहेत ओरिजिनल प्लांट पेक्षा. ओके, हे झालं पहिलं ऍप्लिकेशन, इम्प्रुव्हमेंट ऑफ लोकल व्हरायटीज. लोकल व्हरायटी मध्ये आपण इम्प्रुव्हमेंट घडवून आणतो. त्यानंतर आहे प्युरिफिकेशन ऑफ एक्झिस्टिंग प्युअर लाईन व्हरायटीज. ओके, ज्या एक्झिस्टिंग आहेत, ऑलरेडी प्रेझेंट आहेत प्युअर लाईन व्हरायटीज, त्याचं प्युरिफिकेशन करून आणून. ओके, कशा पद्धतीनं, प्युअर लाईन टेंड्स टू बिकम व्हॅरिएबल विथ टाइम ड्यू टू मेकॅनिकल मिक्सचर, नॅचरल हायब्रिडायझेशन अँड म्युटेशन. आपण बघितलं की प्युअर लाईन व्हरायटी असतात, त्यामुळे काय होतं की आपण बघितलं की नॅचरल क्रॉस पॉलिनेशन होऊ शकतं अशामध्ये, किंवा मेकॅनिकल मिक्सचर, एखाद्या दुसऱ्या जिनोटाइपचं जर सीड त्यामध्ये मिक्स झालं. ओके, किंवा जर सडन हेरिटेबल चेंज झाला, म्युटेशन झालं, अशामुळे काय होतं की प्युअर लाईन मध्ये काय येऊ शकतं, तर व्हॅरिएबिलिटी प्रेझेंट येऊ शकतो, म्हणजे व्हॅरिएबिलिटी येऊ शकते. ओके, देन इट इज देअर फॉर नेसेसरी दॅट प्युरिटी ऑफ प्युअर लाईन व्हरायटी बी मेंटेन्ड थ्रू रेग्युलर मास सिलेक्शन. ओके, मग अशा वेळी काय करायचं, असे मेकॅनिकल मिक्सचर, नॅचरल हायब्रिडायझेशन अँड म्युटेशन आपल्याला अवॉइड करायचं असेल तर काय करायचं, ऑन द रेग्युलर बेसिस. ओके, 2-3 वर्षांनी, ओके, अशा रेग्युलर बेसिसवरती काय करायचं आपण, की मास सिलेक्शन फॉलोअप करायचं यायचं. त्यामुळे काय होणार की जे सुपिरियर प्लांट्स आहेत, ओके, सुपिरियर फिनोटाइपिकली दिसणारे प्लांट्स आहेत, तेच फक्त आपण काय करतो, त्याचं सिलेक्शन करत जाईल, आणि जे इन्फिरियर प्लांट्स आहेत, ओके, ते प्लांट्स काय होईल, आपण एलिमिनेट करू, काढून टाकू त्या प्लांट्सना. ओके, अशा पद्धतीने हे झाले दोन ऍप्लिकेशन. काय, प्युरिफिकेशन ऑफ एक्झिस्टिंग प्युअर लाईन व्हरायटीज. समजतंय ना हे शिकवलेलं? येस सर. येस सर. ओके, आता आपण पुढे बघूया. आता फीचर्स, मेन फीचर्स ऑफ मास सिलेक्शन. काय फीचर्स आहेत, काय कॅरेक्टर्स आहेत मास सिलेक्शनचं. जसं आपण बघितलं प्युअर लाईन सिलेक्शनचं काय होतं, होमोझायगस होतं. ओके, अशा पद्धतीने जे फीचर्स आपण बघितलेले प्युअर लाईन सिलेक्शनचं, त्या पद्धतीनंच काय आहेत मास सिलेक्शनचे फीचर्स काय आहेत, कॅरेक्टर्स काय आहेत, ते आपण यात बघूया. तर बघा, पहिलं आहे बघा जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन. आता जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन मास सिलेक्शन मध्ये कसं असतं ते आपण बघूया. इन सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स a mass selected variety is homozygous. ओके, ज्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन झालेलं असते अशा क्रॉप्स मध्ये कसं असते, मास सिलेक्टेड व्हरायटी कशी असत्या, होमोझायगस असत्या. ओके, त्याचं कसं असते, जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन हे सिमिलर असते. ओके, त्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन झालं नसल्यामुळे काय होतं, होमोझायगस कंडिशन असते. बट हेटेरोजिनियस बिकॉज इट्स मिक्सचर ऑफ सेव्हरल प्युअर लाईन. ओके, होमोझायगस कंडिशन असते. ओके, बट हेटेरोजिनस काय होतं की त्यामध्ये मी आता सांगितलं की जेनेटिक, तर थोड्या प्रमाणात काय होतं की हेटेरोजिनस म्हणजे काय, जीन्स मध्ये थोड्याफार प्रमाणात मिक्सचर आलेलं असते. म्हणजे ओके, नॅचरल क्रॉस पॉलिनेशन थोड्याफार प्रमाणात झालेलं असतं इथं.
Okay, in cell pollinated crops, mass selected variety is homozygous. Okay, homozygous but heterogeneous because it is a mixture of several pure lines. आलं लक्षात? जे म्हणजे एखादं सिंगल क्रॉप येणार आहे. ओके, आता कसं होणार, आपण काय करतो मास सिलेक्शन मध्ये, मिक्सचर ऑफ सेव्हरल प्युअर लाईन्स. ओके, सगळ्यांचं थोडं थोडं सीड घेऊन त्याचं मास मध्ये आपण कलेक्ट करतो. पण आपण आता त्यातलं एक सीड लावलं तर ते एक सीड आहे ते कसं असणार, जे येणारं प्लांट आहे ते कसं असणार, होमोझायगस असणार. ओके, ते होमोझायगस असणार. पण जे दुसरं सीड लावणार आहे तेच होमोझायगस असू शकेल का, नसू शकते. त्यामध्ये काय असणार, ते दुसऱ्या एखाद्या ह्याचं कॉन्टॅमिनेशन किंवा दुसऱ्या एखाद्या व्हरायटीचं सीड असू शकतं. ओके, त्यामुळे काय होतं, हेटरजिनियस झालं ना, त्यामधलं कॉन्स्टिट्यूशन असणार. आपण जे आधी लावलं होतं ते क्रॉप आणि जे नंतर लावणार आहे त्यामध्ये काय असू शकतंय की मॅक्सिमम पॉसिबिलिटी कशा असू शकतं, तर हेटरोजिनस असण्याची. आलं लक्षात? म्हणून म्हटलं की इथं होमोझायगस बट हेटेरोजिनियस. ओके, जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन दोन त्या क्रॉपचं डिफरंट असू शकतं. देन इन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स such varieties are mixture of homo and heterozygotes. Okay, क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स मध्ये काय असणार, मिक्सचर ऑफ होमो आणि हेटेरोझायगोट्स. होमो आणि हेटेरोझायगोट्स ते मिक्सचर असणार आहे अँड आर हेटेरोजिनस. आपल्याला माहित आहे हेटेरोजिनसच सगळं असणार आहे, कारण तिथे काय होते, क्रॉस पॉलिनेशन जास्त प्रमाणात होतं. हे झालं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन. देन व्हॉट इज ऍडॅप्शन? ऍडॅप्शन. ओके, ऍडॅप्टेबिलिटी आपण म्हणतो. काय आहे ऍडॅप्शन मध्ये, यामध्ये मास सिलेक्टेड व्हरायटीज हॅव वाईड ऍडॅप्शन. ओके, वाईड ऍडॅप्टेबिलिटी असते. वाईड ऍडॅप्टेबिलिटी असतात म्हणजे डिफरंट एन्व्हायरमेंटल कंडिशनला ते स्वतःला लगेच अडॅप्ट करून घेतात. अँड आर मोर स्टेबल अगेन्स्ट एन्व्हायरमेंटल चेंजेस. ओके, एन्व्हायरमेंटल जे चेंजेस होतात त्याला मोर स्टेबिलिटी दाखवतात, जास्त फ्लक्च्युएशन्स दाखवत नाहीत. ड्यू टू हेटेरोजिनिटी विच प्रोव्हाइड्स बेटर बफरिंग कॅपॅसिटी. ओके, हेटेरोजिनिसिटी डेव्हलप झाल्यामुळे काय होतं, ते काय ऑलरेडी नॅचरल क्रॉस पॉलिनेशन झाल्यामुळे काय होतं, व्हेरिएबिलिटी डेव्हलप झालेल्या असत्या. त्यामुळं इट डज नॉट शोज एनी म्हणजे इट इज मोर स्टेबल असते एन्व्हायरमेंटल चेंजेसला. म्हणजे प्युअर लाईन असतात ते कसे असतात, एन्व्हायरमेंटल चेंजेसला फ्लक्च्युएशन दाखवल्यामुळं त्यांच्यामध्ये जास्तपणे म्हणजे पॉसिबिलिटी कशी होते रिझल्टची, त्यामध्ये की जास्त प्रमाणात त्या रिडक्शन दाखवतात. म्हणजे इल्ड असेल किंवा दुसरे कॅरेक्टर्स असतील त्यामध्ये जास्तली अफेक्ट करते एन्व्हायरमेंट. पण जर म्हणजे सेल्फ पॉलिनेटेड असेल आणि क्रॉस पॉलिनेशन झालेलं असेल तर काय होतं, व्हेरिएबिलिटी डेव्हलप झालेल्या असत्या, अडॅप्टेबिलिटी त्यामध्ये आलेल्या असत्या. त्यामुळं एन्व्हायरमेंटल चेंजेसला ते जास्त प्रमाणात फ्लक्च्युएट होत नाही. ओके, हे झालं ऍडॅप्शन. त्यानंतर व्हॉट इज व्हेरिएशन? व्हेरिएशन काय असतात, व्हेरिएबिलिटी काय असते. मास सिलेक्टेड व्हरायटीज इन बोथ सेल्फ अँड क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स हॅव हेरिटेबल व्हेरिएशन बिसाइड्स एन्व्हायरमेंटल व्हेरिएशन. ओके, काय असतं तर हेरिटेबल व्हेरिएशन्स असतात. कारण अशामध्ये काय असतं, आपण बघितलं की होमोझायगस कंडिशन असते, पण त्यांचं कॉन्स्टिट्यूएंट कसं असतंय, हेटेरोजिनियस असते. ओके, हेटेरोजिनियस म्हणजे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन मेकअप कसं आहे, डिफरंट आहे ना, त्यामुळे इथं कसं आहे, हेरिटेबल व्हेरिएशन आहे. म्हणजे व्हेरिएशन काय होतं, इट कॅन बी पास्ड फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. म्हणजे या जनरेशन पासून ते पुढच्या जनरेशनला सुद्धा पास आउट होतं. ओके, देन हेरिटेबल व्हेरिएशन प्रोव्हाइड्स गुड बफरिंग कॅपॅसिटी. ओके, ओके, हेरिटेबल व्हेरिएशन प्रोव्हाइड्स गुड बफरिंग कॅपॅसिटी. व्हॉट इज बफरिंग कॅपॅसिटी? बफरिंग कॅपॅसिटी आपण काय म्हणतो. ओके, आता बफरिंग कॅपॅसिटी आपण सॉइलची काय म्हणतो, की आता सॉइल मध्ये आपण शिकलोय व्हॉट इज बफरिंग कॅपॅसिटी. इट रेजिस्ट द चेंज ऑफ पीएच. ओके, पीएच काय होतं, सॉइल काय करते, चेंज होण्यापासून रेजिस्ट करत असते. अशाला काय म्हणतो आपण, बफरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल. तर इथं एखाद्या व्हरायटीची बफरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय, इट डज नॉट गिव्ह एनी ड्रास्टिकली चेंज. ओके, ड्रास्टिकली चेंज त्यामध्ये होऊ शकत नाही. ज्या पद्धतीने कॅरेक्टर्स हे पॅरेंट मध्ये असतात त्या पद्धतीनेच काय होतात, कॅरेक्टर्स काय होतात, जे F1 मध्ये म्हणजे हायब्रिड मध्ये असतात ते काय असतात, त्यामध्ये स्टॅबिलिटी दर्शवतात. ओके, जास्त प्रमाणात ते फ्लक्च्युएट होत नाहीत किंवा जास्त प्रमाणात ते चेंज सुद्धा होत नाही. अशा पद्धतीनं बफरिंग कॅपॅसिटी दाखवतात. म्हणजे हेरिटेबल व्हेरिएशन काय असतात, ते गुड बफरिंग कॅपॅसिटी असतात. ते नेक्स्ट जनरेशनला जरी पास आउट झाले
ते हेरिटेबल व्हेरिएशन ते त्याच प्रमाणात राहतात. ओके, त्यामध्ये ड्रास्टिकली चेंज असं होत नाही किंवा जास्त प्रमाणात दाखवले व्हेरिएशन किंवा अतिशय कमी प्रमाणात असं नाही. तर ओके, एक सेम प्रमाणातच ते बदलत जातात व्हेरिएशन. देन व्हॉट इज सिलेक्शन? Selection is effective in mass selected varieties of self-pollinated crops due to heritable variation. Okay, heritable variation. Selection is effective असते कशामुळं? तर यामध्ये काय असतात? हेरिटेबल व्हेरिएशन असल्यामुळे आपण काय म्हणतो? सिलेक्शन इफेक्टिव्ह आहे. पण प्युअर लाईन सिलेक्शन मध्ये कसं होतं? सिलेक्शन हे काय होतं? आपलं इफेक्टिव्ह होतं का? नॉन इफेक्टिव्ह होतं का? कारण त्यात हेरिटेबल व्हेरिएशन्स नव्हते ना. जे काही व्हेरिएशन होते ते कशामुळे होते? प्युअर लाईन सिलेक्शन मध्ये आपण बघितलेलं जे काही व्हेरिएशन होते प्युअर लाईन मध्ये ते एंटायरली कशामुळे होते? कोण सांगते का? आपण बघितलं मागल्या वेळी. काय होते प्युअर लाईन मध्ये? आपण बघितलेलं की ड्यू टू एन्व्हायरमेंटल फ्लक्च्युएशन्स. एन्व्हायरमेंटल फ्लक्च्युएशन्समुळे काय होते? ते व्हेरिएशन्स येत होते प्युअर लाईन मध्ये, पण इट इज नॉट जेनेटिकली. ओके, ते जेनेटिकली नव्हते. पण इथं कसं आहे? मास सिलेक्शन मध्ये हेरिटेबल व्हेरिएशन्स आहेत. हेरिटेबल म्हणजे पास ऑन होतात, म्हणजे ते काय होतात? जीन्सद्वारे त्याचं रेग्युलेशन होतं. ओके, then however in cross pollinated crops it may lead to inbreeding depression. ओके, काय होतं? इनब्रीडिंग डिप्रेशन्स होतात त्यामध्ये. म्हणजे कंटिन्युअस आपण काय होतं? एखाद्या क्रॉस पॉलिनेटेड मध्ये जर सेल्फिंग करत गेलो, क्रॉस पॉलिनेटेड जर क्रॉप असेल आणि त्यामध्ये आपण जर कंटिन्युअस सेल्फिंग करत गेलो तर काय होतं? त्यामध्ये जे काही मॅक्झिमम यील्ड पोटेन्शियल आहे किंवा त्याचे जे आपण म्हणतो मॅक्झिमम पोटेन्शियल आहे ते कमी 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 होत जातं. ओके, यील्डच्या बाबतीत असेल, दुसऱ्या काही डिझायरेबल कॅरेक्टर्स असतील आपले, ते काय होतात? ड्रास्टिकली त्यामध्ये रिडक्शन होत जातं, कॅरेक्टरचा लॉस होतो तिथं. ओके, त्याला आपण म्हणतो इनब्रीडिंग डिप्रेशन. ओके, हे झाले त्याचे. अजून एक आहे तर क्वालिटी. ओके, द मास सिलेक्टेड व्हरायटीज आर लेस युनिफॉर्म इन द क्वालिटी ऑफ सीड ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ हेरिटेबल व्हेरिएशन. ओके, कसं आहे म्हटलंय त्यांनी की लेस युनिफॉर्म्स असतात इन द क्वालिटी ऑफ सीड ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हेरिटेबल व्हेरिएशन. हेरिटेबल व्हेरिएशन असल्यामुळं हेटेरोजिनस टाईप जिनोटाईप असल्यामुळं ते काय होतात? हेरिटेबल व्हेरिएशन्स त्यामध्ये प्रेझेंट असतात आणि ते युनिफॉर्मली म्हणजे क्वालिटी जे सीड्स असतात ते त्यामध्ये युनिफॉर्मिटी नसते ऍज कम्पेअर टू कशामध्ये? प्युअर लाईन सिलेक्शन. प्युअर लाईन मध्ये कसं होतं? आपण बघितलंय मोर युनिफॉर्म होतं, ते पॉप्युलेशन मोर युनिफॉर्म होतं, पण हे कसं आहे? लेस युनिफॉर्म आहे. त्यानंतर बघा रेजिस्टन्स. मास सिलेक्टेड व्हरायटीज आर लेस प्रोन टू अटॅक ऑफ न्यू डिसीजेस ड्यू टू जेनेटिक डायव्हर्सिटी. ओके, जेनेटिक डायव्हर्सिटी आपल्याला माहिती आहे यामध्ये आहे, हेटेरोजिनस कंडिशन आहे, त्यामुळे काय होतं? इट इज लेस अफेक्टेड बाय द डिसीजेस अँड पेस्ट. ओके, डिसीजेस अँड पेस्ट ला काय होतात? लेस अफेक्टेड आहे. पण प्युअर लाईन सिलेक्शन मध्ये आपण काय म्हटलं? ते कसं होतं? त्यामध्ये व्हेरिएबिलिटी प्रेझेंट नव्हती आणि ओके होमोजिनियस होतं आणि ते कसं होतं? होमोजिनियस पॉप्युलेशन होतं, त्यामुळे डिसीज किंवा इन्सेक्टचा अटॅक काय होता? इझिली होत होता त्यामध्ये. त्यानंतर पिरियडिक रिमूव्हल ऑफ ऑफ टाइप प्लांट्स इज इसेन्शियल टू मेंटेन यील्ड ऑफ मास सिलेक्टेड व्हरायटीज. ओके, पिरियडिकली रिड्यूस करायचं. व्हॉट इज ऑफ टाइप प्लांट्स? ऑफ टाइप प्लांट्स म्हणजे असे प्लांट्स असतात की मागील एखाद्या वर्षाचं जर सीड असेल ते जर चुकून राहिलं असेल शेतात वगैरे किंवा जे काय आपण सीड प्लॉट वगैरे घेतो त्यामध्ये जर चुकून राहिलं असेल तर ते काय होतं? पुढच्या वेळेस ते उगवून येतं. ओके, अशा वेळेस ते प्लांट उगवून येतं, त्याला आपण काय म्हणतो? तर ऑफ टाईप असतं. मग काळजीपूर्वक काय करायचं? जे ऑफ टाईप प्लांट्स असतात ते काय करायचं? रिमूव्ह करायचं टू मेंटेन यील्ड ऑफ मास सिलेक्टेड व्हरायटीज. नाहीतर काय होऊ शकतं? ते म्हणजे अफेक्ट करतं. ओके, क्रॉस पॉलिनेशन होऊन मग ते डिझायर्ड रिझल्ट आपल्याला भेटत नाही. ओके, मग इन्फिरियर सीड क्वालिटी आपल्याला भेटते त्यामुळे. ओके, हे झालं फीचर्स. ओके, मास सिलेक्शन किंवा कॅरेक्टरिस्टिक ऑफ मास सिलेक्शन. त्यानंतर बघा जेनेटिक बेसिस. आता याचं जेनेटिक बेसिस काय आहे? तर बघा, इन सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स a mass selected variety is a mixture of several pure lines. ओके, जेव्हा आपण सेल्फ पॉलिनेटेड क्रॉपचा विचार करतो
तर मास सिलेक्टेड व्हरायटी असते, मिक्सचर आपण सेव्हरल सीड्स आपण जे काही कलेक्ट केलेलं असतं हे कसं असतंय, इट इज अ मिक्सचर ऑफ सेव्हरल प्युअर लाईन्स आपण ते मिक्सचर एकत्र केलेलं असते. धस इट कॉन्स्टिट्यूट अ होमोजिनियस बट हेटेरोझायगस पॉप्युलेशन. ओके, होमोझायगस बट हेटेरोझायगस. ओके, आलं लक्षात? म्हणजे काय, होमोजिनियस आहेच, इंडिव्हिज्युअली प्लांटचा जर हे केला, ओके, तर काय आपण सेल्फ पॉलिनेटेड सोइल पॉलिनेटेडच ते क्रॉप्स आहेत. पण काय होतंय, मिक्सचर प्रत्येक ह्याचं वेगवेगळं आपण सीड घेतलंय ना, त्यामधून कॉन्स्टिट्यूट एकत्र केलंय प्रत्येक ह्याचं, त्यामुळे काय झालं, ते हेटेरोझायगस झालं. प्रत्येक त्यामधलं एका सीडचा आपण जिनोटाइपचा विचार केला आणि दुसरा केला तर तो कसा असणार आहे, डिफरंट. बट विदिन द प्लांट तो कसा असणार आहे, सिमिलर असणार आहे. आलं लक्षात? विदिन द प्लांट तो कसा असणार आहे, सिमिलर असणार आहे. म्हणून आपण त्याला म्हटलंय होमोझायगस. बट त्या एका प्लांटचा किंवा क्रॉपचा आणि दुसऱ्या एका जर प्लांटचा आपण विचार केला तर ते कसं असणार आहे, हेटेरोजिनियस असणार आहे. ओके, हेटेरोजिनियस पॉप्युलेशन म्हटलंय बघा, हेटेरोजिनियस वेगवेगळं असणार आहे जेनेटिक मेकअप त्यांचा. आलं लक्षात? समजलं काय? कारण हे समजत नाही, होमोजिनियस पण म्हणतायत यामध्ये, हेटेरोजिनियस पण म्हणतायत, म्हणजे काय नक्की? ओके, समजलं? अरे काय झोपलाय काय? येस सर. बाकीचे काय कोण बोलून झाले, समजते का नाही त्यांना? येस सर. बरं असू दे. पुढचं बघूया आपण. आता बघा, इन क्रॉस पॉलिनेटेड, आता सेल्फ पॉलिनेटेडचं आपण बघितलं कसं असतंय, तर पॉप्युलेशन होमोझायगस बट होमोझायगस इंडिव्हिज्युअल आणि बट हेटेरोझायगस पॉप्युलेशन. त्यानंतर बघा, इन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉपचा जर विचार केला, मास सिलेक्टेड व्हरायटी इज अ मिक्सचर ऑफ सेव्हरल होमोझायगोट्स अँड हेटेरोझायगोट्स. ओके, आता यामध्ये काय होतं, मिक्सचर असते, सेव्हरल होमोझायगोट्स पण येतात त्यामध्ये आणि हेटेरोझायगोट्स पण येतात. thus it constitute a heterogeneous and heterozygous and heterogeneous population. ओके, आता आपल्याला माहित आहे क्रॉस पॉलिनेशन झाल्यामुळे काय होणार आहे, ज्या आपण इंडिव्हिज्युअल एखादा समजा क्रॉप प्लांट घेतला, ओके, त्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन झाल्यानंतर काय असणार आहे, त्याचा जेनेटिक मेकअप, ओके, हेटेरोजिनस असणार ना. ओके, हेटेरोझायगस कंडिशन असणार. ते इंडिव्हिज्युअल प्लांट सुद्धा कसं असणार आहे, हेटेरोझायगस असणार आहे. आणि त्या डिफरंट आपण सीड्स घेतलेत ना, प्रत्येक हे जे सीड्स आपण कलेक्ट केले, सुपेरियर फिनोटाइप केली, त्या प्रत्येकाचा जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन सुद्धा कसं असणार आहे, डिफरंट असणार आहे. ओके, क्रॉस पॉलिनेशनच्या बाबतीत इंडिव्हिज्युअल तर तो हेटेरोझायगस आहेच किंवा हेटेरोजिनस आहेच, पण इन केस ऑफ पॉप्युलेशन, ओके, पॉप्युलेशनचा जर विचार केला तर प्रत्येक मध्ये कसं असणार आहे, जेनेटिक व्हेरिएबिलिटी प्रेझेंट आहे. ओके, त्या प्रत्येकाचा कसं आहे, जेनेटिक मेकअप, जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन कसं आहे, वेगळं आहे. म्हणून त्याला काय म्हटलंय आपण, हेटेरोजिनस पॉप्युलेशन, हेटेरोझायगस अँड हेटेरोजिनस पॉप्युलेशन. आलं लक्षात? हे झालं जेनेटिक बेसिस, हे महत्वाचं आहे यामधलं. हे तुम्हाला विचारतात की इन सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप ऑफ मास सिलेक्टेड व्हरायटी कसं असते पॉप्युलेशन, होमोझायगस बट हेटेरोझायगस पॉप्युलेशन. ओके, आलं लक्षात? हे सेल्फ पॉलिनेटेड मध्ये. आणि क्रॉस पॉलिनेटेड मध्ये कसं असतंय, तर हेटेरोझायगस अँड हेटेरोजिनस पॉप्युलेशन असते. म्हणजे हेटेरोझायगस, हेटेरो दोन्हीकडे येतं क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स मध्ये, आणि सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स मध्ये होमोझायगस हेटेरोझायगस कंडिशन. ओके, तर हे महत्वाचं जेनेटिक बेसिस यामध्ये. देन टाइप्स ऑफ मास सिलेक्शन. ओके, कोणकोणते टाइप्स आहेत बघा. देअर आर 2 टाइप्स ऑफ मास सिलेक्शन. 2 टाइप्सचे मास सिलेक्शन आहेत. कुठले कुठले? पॉझिटिव्ह मास सिलेक्शन. आता पॉझिटिव्ह मास सिलेक्शन म्हणजे काय, तर बघा, when desirable plants are selected from a mixed population. ओके, मिक्स्ड पॉप्युलेशन आहे, त्यामधनं काय करतो आपण, डिझायरेबल फिनोटाइपिकली सुपेरियर प्लांट्स आपण सिलेक्ट करतो, अँड देअर सीड्स आर मिक्स्ड टुगेदर टू ग्रो फर्दर जनरेशन इज रिफर्ड एज पॉझिटिव्ह मास सिलेक्शन. ओके, एक पॉझिटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू काय करतो आपण, डिझायरेबल किंवा सुपेरियर प्लांट्स जे असतात
ते आपण काय करतो, सिलेक्शन करतो फ्रॉम मिक्स्ड पॉप्युलेशन. ओके, मिक्स्ड पॉप्युलेशन एखाद्या समजा एखाद्या शेतामध्ये लावलेलं आहे, त्यामधून काय करणार आपण, आपल्याला जे फिनोटायपिकली सुपिरियर दिसते अशी काय करणार आपण प्लांट सिलेक्टेड करणार आणि तिचे सीड काय करणार, मासमध्ये कलेक्ट करणार. ओके, मासमध्ये कलेक्ट करणार आणि ते कलेक्ट केलेलं सीड काय करणार आपण, युज्ड फॉर ग्रो फर्दर जनरेशन, पुढची जनरेशन ग्रो करण्यासाठी आपण वापरणार. ओके, त्याला काय म्हणायचं, पॉझिटिव्ह मास सिलेक्शन. म्हणजे आपण डिझायरेबल प्लांट यामध्ये सिलेक्ट करतो, त्यामुळे याला काय म्हणायचं आपण, पॉझिटिव्ह मास सिलेक्शन. ओके, then selection of desirable plants or positive approach is in common use. ओके, यात काय आपण बघितले, डिझायरेबल प्लांट किंवा पॉझिटिव्ह अप्रोच यामध्ये आपण वापरायचा आहे, त्याला म्हणून पॉझिटिव्ह मास सिलेक्शन म्हणतो. देन निगेटिव्ह मास सिलेक्शन काय आहे, when only undesirable off type plants are removed from the field and rest are allowed to grow further is known as negative mass selection. म्हणजे काय, यामध्ये काय करायचं की जे ऑफ टाईप प्लांट्स आहेत किंवा अनडिझायरेबल प्लांट्स आहेत ते काय करायचं, रिमूव्ह करायचं, काढून टाकायचं आणि फक्त डिझायरेबल प्लांट्स आहेत तेच फक्त त्या फील्डमध्ये ठेवायचं. अशाला म्हटलं जातं निगेटिव्ह मास सिलेक्शन. ओके, पॉझिटिव्ह मध्ये डिझायरेबल प्लांट्स आपण सिलेक्ट करतो आणि ते ग्रो करतो नेक्स्ट जनरेशनला, पण निगेटिव्ह मास सिलेक्शन मध्ये काय करतो, जे अनडिझायरेबल आहेत, ऑफ टाईप प्लांट्स आहेत ते काय करतो आपण, रिमूव्ह करतो आणि जे आपल्याला फक्त डिझायरेबल प्लांट्स आहेत त्यांनाच फक्त ग्रो करतो आपण, वाढून देतो, त्याला म्हणायचं निगेटिव्ह मास सिलेक्शन. दिस इज जनरली युज्ड फॉर व्हरायटल प्युरिफिकेशन इन सीड प्रोडक्शन अँड सर्टिफिकेशन प्रोग्राम्स. ओके, कुठं वापरलं जातं जनरली मेथड, तर प्युरिफिकेशन, व्हरायटल एखाद्या प्युरिफिकेशन मध्ये वापरलं जातं इन सीड प्रोडक्शन अँड सर्टिफिकेशन प्रोग्राम. सीड प्रोडक्शन आणि सर्टिफिकेशनच्या प्रोग्राम्स मध्ये, व्हरायटल प्युरिफिकेशन मध्ये या प्रोसेस किंवा या मेथड्स वापरल्या जातात. लक्षात, दोन टाईप, पॉझिटिव्ह मास सिलेक्शन, when desirable plant सिलेक्ट करतो आपण फ्रॉम मिक्स्ड पॉप्युलेशन आणि इट विल बी ग्रो फॉर फर्दर जनरेशन, त्याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह सिलेक्शन, कारण इथं आपण पॉझिटिव्ह अप्रोच कन्सिडर करतो डिझायरेबल प्लांटचा. आणि निगेटिव्ह मध्ये काय करतो, जे निगेटिव्ह आहेत किंवा ऑफ टाईप आहेत, अनडिझायरेबल आहेत ते रिमूव्ह करतो आणि फक्त जे आपल्याला डिझायरेबल आहेत अशांनाच फक्त ग्रो करतो, त्याला म्हटलं जातं निगेटिव्ह मास सिलेक्शन. ओके, प्रोसिजर ऑफ मास सिलेक्शन. ओके, आता बघा आपण सगळं बघितलं, जेनेटिक बेसिस बघितलं, त्याचे फीचर्स बघितले, मास सिलेक्शनचे, मास सिलेक्शन काय आहे बघितलं. तर आता आपण काय बघणार आहे, तर ती प्रोसिजर कशी फॉलो केली जाते, मास सिलेक्शनची आपण प्रोसिजर कशी फॉलो केली जाते ते आपण आता यामध्ये बघणार आहे. तर बघा, फर्स्ट इयरला आपण काय करतो, अ लार्ज नंबर ऑफ फिनोटाइपिकली सिमिलर प्लांट्स आर सिलेक्टेड ऍट द टाइम ऑफ हार्वेस्ट ऑन द बेसिस ऑफ देअर विगर, प्लांट टाइप, डिसीज रेजिस्टन्स अँड अदर डिझायरेबल कॅरेक्टर्स. बघा, जे फिनोटायपिकली सिमिलर प्लांट्स दिसतात आपल्याला ऑन द बेसिस ऑफ, कशाच्या बेसिसवरती, विगर म्हणजे त्याचं ग्रोथ कशी झाली आहे, प्लांट टाइप कसा आहे, डिसीज रेजिस्टन्स कशा पद्धतीचा आहे त्यामध्ये, आणि अदर डिझायरेबल कॅरेक्टर बघून, म्हणजे काय, डिझायरेबल प्लांट किंवा सुपेरियर प्लांट आपण काय करतो, सिलेक्ट करतो ऑन द बेसिस ऑफ फिनोटाइप त्यांच्या, असं सिलेक्ट केलं. ओके, त्यानंतर काय करायचं, few hundred to several thousand plants are selected. ओके, काही शेकडो ते हजारो प्लांट आपण सिलेक्ट करून घ्यायचे, मग त्यामधले कुठले कुठले आपल्याला एक्सटर्नली सुपेरियर दिसतात ते आपण सिलेक्ट करायचे. त्यानंतर काय करायचं, द युनिट ऑफ सिलेक्शन मे बी प्लांट, हेड ऑर सीड. ओके, द युनिट ऑफ सिलेक्शन काय असलं पाहिजे तुमचं, एखादं प्लांट तरी असलं पाहिजे किंवा एखादं हेड, त्या पूर्ण हेड पाहिजे. आता समजा जर ज्वारी किंवा बाजरी घेतली तर त्याचं पूर्ण हेड तरी पाहिजे, एक प्लांट तरी सिलेक्ट करायचं किंवा त्यातलं एखादं सीड तरी फक्त सिलेक्ट करायचं. ओके, मग त्यामध्ये तुम्ही प्लांट सिलेक्ट कराल, हेड कराल किंवा सीड कराल. ओके, त्यानंतर बघा, द सिलेक्टेड प्लांट्स आर हार्वेस्टेड अँड सीड इज मिक्स्ड टुगेदर टू ग्रो नेक्स्ट जनरेशन. ओके, देन काय करायचं, सिलेक्ट आपण प्लांट केलेत. ओके, प्लांट हे युनिट आपण सिलेक्शन केलं, काय करायचं, ते हार्वेस्ट करायचं आणि सीड म्हणजे जे डिझायरेबल आपण प्लांट सिलेक्ट केले त्याचं प्रत्येकाचं थोडं 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 सगळ्यांचं सीड काय करायचं, एकत्र करायचं. ओके, मिक्स्ड टुगेदर, मिक्स करायचं, सगळ्यांचं गोळा करून मिक्स करायचं आणि ते नेक्स्ट जनरेशनला काय करायचं, सोन करायचं. ओके, नेक्स्ट जनरेशनला ग्रो करायचं. त्यानंतर
सिलेक्शन ऑफ टू लेस और टू मोर प्लांट शुड बी अवॉइड इन फर्स्ट इयर. ओके, काय करायचं, फार कमी पण सिलेक्शन करायचं नाही आणि फार जास्त प्रमाणात पण करायचं नाही. ओके, एक ऍव्हरेज. ओके, ऍव्हरेज काय करायचे, प्लांट सिलेक्ट करून त्यांचं सीड हार्वेस्ट करून बल्कमध्ये किंवा मिक्स्ड करायचं एकत्र आणि ग्रो करायचं नेक्स्ट जनरेशन. ओके, हे झालं पहिल्या वर्षांसाठी. ओके, काय केलं, फिनोटायपिकली सुपिरियर प्लांट्स आपण सिलेक्ट केल्यानंतर काय केलं, त्यातले एक शेकडो म्हणजे 100 ते 1000पर्यंत प्लांट आपण त्यातले सिलेक्ट केले. त्यानंतर काय केलं, त्यांचं सीड घेतलं, व्यवस्थित एकत्र मिक्स केलं आणि ते काय केलं, ग्रो केलं. नेक्स्ट जनरेशन ग्रो करण्यासाठी आपण ते सोन केलं. ओके, सिंपल प्रोसिजर आहे बघा. ही झाली फर्स्ट इयरला. आता सेकंड इयरला काय करायचं, द कंपोजिट सीड इज प्लांटेड इन अ प्रिलिमिनरी यील्ड ट्रायल अलॉंग विथ द स्टँडर्ड व्हरायटी ऍज अ चेक. ओके, त्यानंतर काय करायचं, ते आपण आता ते ग्रो होणार. मग त्यानंतर काय करायचं, ते काय करायचं, सीड आपण कंपोजिट करायचं, म्हणजे एकत्र करायचं. ज्या पद्धतीनं फर्स्ट इयरला प्रोसिजर फॉलोअप केली त्या पद्धतीनं सेकंड इयरला फॉलोअप करायची. ते सीड एकत्र घ्यायचं आणि प्लांटेड इन अ प्रिलिमिनरी यील्ड ट्रायल्स. ओके, PYT प्रिलिमिनरी यील्ड ट्रायल्स मध्ये आपण ते काय करायचं, ग्रोन करायचं अलॉंग विथ द स्टँडर्ड व्हरायटी ऍज अ चेक. एखादी चेक व्हरायटी. ओके, एखादी चेक व्हरायटी घेऊन त्याच्याबरोबर आपण काय करायचं, हे आपण कंपोजिट केलेलं मिक्सचर आहे सीडचं, ते ग्रोन करायचं. ओके, त्यानंतर बघा, इफ दिस मेथड इज युज्ड फॉर प्युरिफिकेशन ऑफ ओल्ड मिक्स्ड व्हरायटी. ओके, व्हरायटी, द व्हरायटी फ्रॉम विच द सिलेक्शन वॉज मेड शुड ऑल्सो बी इन्क्लुडेड ऍज अ चेक. ओके, काय करायचं की प्युरिफिकेशन साठी काय केलं आपण, ओल्ड मिक्स्ड व्हरायटी वापरले. मेथड युज्ड फॉर प्युरिफिकेशन ऑफ ओल्ड मिक्स्ड व्हरायटी, द व्हरायटी फ्रॉम विच द सिलेक्शन वॉज मेड, म्हणजे कोणत्या व्हरायटी पासून आपण सिलेक्शन घेतलंय ती व्हरायटी सुद्धा इन्क्लूड करायची ऍज अ चेक व्हरायटी. चेक व्हरायटी म्हणून एखादा रिझल्ट आपल्याला म्हणजे काय करायचं, आपण ग्रोन केलेली व्हरायटी आणि ते आधीची व्हरायटी ते ग्रोन करायचे आणि त्याचे काय करायचे, रिझल्ट आपण कम्पेअर करायचं. ओके, चेक व्हरायटी कशासाठी, रिझल्ट कम्पेअर करण्यासाठी आपण ग्रो करतो चेक व्हरायटी. देन ऑब्झर्व द फिनोटायपिक कॅरेक्टर्स क्रिटिकली. ओके, फिनोटायपिकली कॅरेक्टर्स, फिनोटाइप म्हणजे काय आपण म्हणले, एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ इंडिव्हिज्युअल, ते आपण क्रिटिकली अनालाइज करायचं. द बेस्ट परफॉर्मर आर रिटेन्ड अँड अदर आर डिस्कार्डेड. ज्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे, फिनोटायपिकली सुपेरियर आहे, असेच फक्त क्रॉप सिलेक्ट करायचे, बाकीचे काय करायचे, डिस्कार्ड करायचे, काढून टाकायचे. हे झालं दुसऱ्या वर्षी प्रोसिजर. त्यानंतर बघा, आता 3 ते 6 वर्षापर्यंत एकच प्रोसिजर फॉलो करायची. आता पहिल्या वर्षी केली, दुसऱ्या वर्षी PYT मध्ये आपण घेतलं, प्रिलिमिनरी यील्ड ट्रायल्स घेतले. त्यानंतर काय करायचं, तिसऱ्यापासून ते 6 वर्षापर्यंत, 3 वर्षापासून ते 6 वर्षापर्यंत काय करायचं, द सुपेरियर स्ट्रेन्स आर इव्हॅल्युएटेड फॉर देअर परफॉर्मन्स इन कोऑर्डिनेटेड यील्ड ट्रायल्स. ओके, आता सुपेरियर ट्रेड्स आपण त्यातले जे सिलेक्ट करणार आहे, सुपेरियर प्लांट्स ऑन द बेसिस ऑफ फिनोटाइप, ते काय करायचे, दे कॅन बी इव्हॅल्युएटेड. ओके, त्यांच्यामध्ये इव्हॅल्युएशन घडवून आणायचं. कशाच्या माध्यमातून, दे कॅन बी ग्रोन इन कोऑर्डिनेटेड यील्ड ट्रायल्स ऍट सेव्हरल लोकेशन्स. कोऑर्डिनेटेड यील्ड ट्रायल्स म्हणजे सेव्हरल लोकेशन्सला. आपण प्रिलिमिनरी यील्ड ट्रायल्सला काय करत होतो, एकाच ठिकाणी आपण त्याचं टेस्टिंग घेत होतो, ट्रायल घेत होतो त्याची. पण आता हे काय करायचं, आता जास्त सीड भेटल्यानंतर काय करायचं आपण ते, तर कोऑर्डिनेटेड यील्ड ट्रायल्स ऑन डिफरंट लोकेशन, 2-3 लोकेशनला काय करायचं, त्याचं कोऑर्डिनेटेड यील्ड ट्रायल्स घ्यायचं. त्यानंतर फर्स्ट इन अन इनिशियल इव्हॉल्युशन ट्रायल. ओके, इनिशियल इव्हॉल्युशन ट्रायल पहिल्या फॉर 1 year इफ फाउंड प्रॉमिसिंग, देन प्रमोट टू युनिफॉर्म व्हरायटी ट्रायल. ओके, पहिल्यांदा काय करायचं, इनिशियल इव्हॉल्युशन ट्रायल घ्यायचं. ओके, इनिशियल इव्हॉल्युशन ट्रायल घेतलं आणि त्यामध्ये जर प्रॉमिसिंग व्हरायटी आपल्याला वाटली, म्हणजे सुपेरियर परफॉर्मन्स जर दाखवला त्यांनी, ओके, तर काय करायचं, ते पुढं कशासाठी पाठवायचं, तर युनिफॉर्म व्हरायटी ट्रायल. युनिफॉर्म व्हरायटी ट्रायल साठी आपण ते पुढं मटेरियल करायचं किंवा सीड्स पुढच्या जनरेशनला हे करायचे फॉर 2 or more years. युनिफॉर्म व्हरायटी ट्रायल्स कशाला, 2 ते 3 वर्षासाठी आपण ते पाठवायचं. देन ओनली प्रॉमिसिंग वन इज आयडेंटिफाय फॉर रिलीज. ओके, त्यानंतर फक्त जे प्रॉमिसिंग आहेत तेच फक्त सिलेक्ट करायचे. जे हे झाले म्हणजे इन्फेक्टेड आहेत किंवा
ज्यांचा परफॉर्मन्स व्यवस्थित नाही, अनडिझायरेबल आहेत, असे काय मटेरियल काय करायचं, काढून टाकायचं या प्रोसेसमध्ये. हे ट्रायल्स कशासाठी घेतो आपण, यामधून काय होतं तर ही चाळणी पद्धत आहे, त्यामधून काय करायचं आपण सिलेक्ट करत काय करायचं, जे सुपिरियर शेवटला राहते ते फक्त ते काय करतो आपण सिलेक्ट करतो. म्हणजे कोणतीही कॉम्पिटिशन असते बघा एखादी, त्यामध्ये काय करतात 50 जण पार्टिसिपेट होतात. ओके, 50 पार्टिसिपेशन मधून फर्स्ट राऊंडला मग एक 10-20 जण बाहेर काढतात, त्यानंतर मग पुढच्या याला एक 10-20 जण असे करून काय करतात, शेवटला काय होतात जे राहतात त्यांनाच फक्त सिलेक्ट केलं जातं किंवा तो विनर म्हणून घोषित केला जातो. अशा पद्धतीनेच हे काय करतो आपण, डिफरंट एन्व्हायरमेंटल कंडिशनला प्रिलिमिनरी यील्ड ट्रायल असेल किंवा कोऑर्डिनेटेड यील्ड ट्रायल्स असते त्या घेतो आणि त्यामध्ये जे सुपिरियर परफॉर्मन्स जे क्रॉप्स आपल्याला किंवा प्लांट्स देतात त्यांनाच आपण काय करतो, रिटेन करतो. बाकीचे जे आहेत अनडिझायरेबल त्यांना आपण डिस्कार्ड करतो, काढून टाकतो. देन 7th इयरला काय करायचं, मग 6 इयर थर्ड टू 6 इयर आपण बघितलंय, इनिशियल इव्हॉल्युशन ट्रायल घ्यायची पहिल्यांदा आणि त्यानंतर जे प्रॉमिसिंग सीड्स आहेत ते आपण काय करतो, युनिफॉर्म व्हरायटी ट्रायलला पुढे प्रमोट करतो आणि त्यामधून जे सुपिरियर आहेत ते आपण सिलेक्ट करणार. आणि 7th इयरला आपण काय करणार, लास्टला प्रॉमिसिंग स्ट्रेन इज मल्टिप्लाइड अँड डिस्ट्रीब्युटेड टू द फार्मर्स फॉर जनरल कल्टिवेशन. ओके, मग त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. ओके, वेगवेगळे सीड स्टेशन्स असतील किंवा युनिव्हर्सिटीज असतील, स्टेट युनिव्हर्सिटीज असतील, तर अशा ठिकाणी काय करायचं, त्याचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन कोणाला करायचं, तर शेतकऱ्यांना करायचं फॉर द कल्टिवेशन. ओके, ॲज अ व्हरायटी ऑर स्ट्रेन म्हणून ते डिस्ट्रीब्यूट करायचं फार्मर्सना कल्टिवेशन साठी. इफ रिकमेंडेड बाय सेंट्रल और स्टेट व्हरायटी रिलीज कमिटी. ओके, महत्वाचं कुणाचं रिकमेंडेशन लागतं तर स्टेट व्हरायटी रिलीज कमिटी. ओके, स्टेट व्हरायटी रिलीज कमिटीनं जर रिकमेंडेशन दिलं, ओके, अप्रुव्हल दिलं, तर आपण काय करू शकतो, ते प्रॉमिसिंग स्ट्रेन किंवा व्हरायटी येते आपण मल्टिप्लिकेशन आणि डिस्ट्रीब्युशन करून फार्मर्सना कल्टिवेशन साठी आपण ते देऊ शकतो. ओके, ही झाली त्याची प्रोसिजर. ओके, समजली का प्रोसिजर, समजली प्रोसिजर? Yes, sir. किती जण प्रेझेंट आहेत बघू द्या जरा. Yes, sir. 49. ओके, ओके, आता आपण याचा फ्लो चार्ट बघूया, फ्लो डायग्राम. ओके, तुम्हाला विचारतात फायनलला सेमिस्टर एंडला की इन लिस्ट conventional breeding methods and explain mass selection or explain pure line selection or explain pedigree. ओके, अशी एखादी तरी मेथड तुम्हाला एक्सप्लेन करायला विचारली जाते. मग त्यामध्ये तुमचे हे पॉइंट्स आले पाहिजेत. मास सिलेक्शन म्हणजे काय, प्युअर लाईन सिलेक्शन म्हणजे काय, त्याचे कॅरेक्टर्स काय आहेत, ओके, फीचर्स काय आहेत, प्रोसिजर कशी फॉलो केली जाते, त्यानंतर ही डायग्राम अतिशय महत्वाची. ज्या ठिकाणी डायग्राम आहे त्या ठिकाणी डायग्राम काढायची, त्यामुळे काय होतात, तुम्हाला चांगले मार्क्स भेटतात, आउट ऑफ आउट मार्क्स सुद्धा मिळू शकतात. मग अशा वेळी आता ही फ्लो चार्ट आहे, डायग्राम बघा, तुम्हाला समजून जाईल सगळं काय आहे मास सिलेक्शन मध्ये. ओके, काय करायचं, फर्स्ट इयरला आपण काय केलं बघा, फ्रॉम द व्हेरायबल पॉप्युलेशन. आपण माहित आहे की एक व्हेरायबल पॉप्युलेशन आपण एका शेतात ग्रो केलं होतं, त्यामधून काय केलं आपण 200 ते 2000 प्लांट्स विथ सिमिलर बट डिझायरेबल ट्रेट्स आर सिलेक्टेड. ओके, कसे आहेत, सिमिलर दिसतात विथ डिझायरेबल कॅरेक्टर्स, म्हणजे जेनेटिकली फिनोटायपिकली जे सुपेरियर आहेत, ऑब्झर्वेबल कॅरेक्टर्स आपल्याला चांगले दिसत आहेत, ते प्लांट्स आपण असे 200 ते 2000 प्लांट सिलेक्ट केले. ओके, त्यानंतर काय केलं, द सीड्स फ्रॉम सिलेक्टेड प्लांट्स आर कंपोजिटेड. ओके, काय केलं, ते सेपरेट आपण प्युअर लाईन मध्ये काय केलं होतं, प्रत्येक झाडापासून येणार सीड कसं आपण सेपरेट ठेवलेलं. ओके, सेपरेट ठेवून ते परत ग्रो केलेलं. पण यामध्ये तसं करायचं आहे का, नाही, या मेथडमध्ये तसं करायचं नाही. तर काय करायचं, सीड आपण जे गोळा केलाय नाही ते मिक्स करायचं, एकत्र मिक्स करायचं, कंपोजिट करायचं, त्याचं कंपोजिशन तयार करायचं. ओके, एकत्र करायचं ते. हे झालं फर्स्ट इयर मध्ये. त्यानंतर सेकंड इयर मध्ये काय करायचं, द कंपोजिट सीड इज प्लांटेड इन अ प्रिलिमिनरी यील्ड ट्रायल अलॉंग विथ स्टँडर्ड चेक. ओके, आपल्याला दाखवलंय डायग्राम मध्ये, असे काय करायचे, प्रिलिमिनरी यील्ड ट्रायल्स म्हणजे 1, 2, 3, 4 प्लॉट मध्ये असे काय करायचं, ते लावायचं अलॉंग विथ स्टँडर्ड चेक. एक चेक व्हरायटी घ्यायची, जे प्रिव्हियस इयरला आपण घेतलं होतं त्यातलंच एखादी व्हरायटी चेक म्हणून वापरायची.
ओके, कशासाठी? तर रिझल्ट कम्पॅरिझन करण्यासाठी. ओके, सुपेरियर आहे का इन्फिरियर आहे ते आपल्याला कळणार ना त्या माध्यमातून. स्टँडर्ड चेक अलॉंग विथ स्टँडर्ड चेक ते ग्रो करायची. त्यानंतर फिनोटाइप ऑफ सिलेक्टेड पॉप्युलेशन इज क्रिटिकली इव्हॅल्युएटेड. ओके, म्हणजे फिनोटाइप आहे त्या सिलेक्टेड पॉप्युलेशनचा आपण क्रिटिकली इव्हॅल्युएट करायचा, म्हणजे व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक ते बघायचं फिनोटाइपिकली कुठले सुपेरियर आहेत. त्यानंतर आपण बघितलं 3rd to 7 इयर आपण बघितलं किंवा 5th इयर काय करायचं, जे प्रॉमिसिंग सिलेक्शन्स आहेत आर इव्हॅल्युएटेड 3 ते 5 वर्षासाठी केलं जातं किंवा 3 ते 6 वर्षासाठी केलं तरी चालतं. ओके, ते डिपेंड असतं. मग त्यात इनिशियल इव्हॉल्युशन ट्रायल असेल किंवा युनिफॉर्म इव्हॉल्युशन ट्रायल्स असतील, हे काही प्रमाणात घेतात, काही प्रमाणात घेत नाही. आता इव्हॉल्युशन ट्रायलसाठी युनिफॉर्म इव्हॉल्युशन ट्रायलसाठी आपण 2 ते 3 वर्ष देतो. मग काही जण 2च देतील, 1च देतील, अशावरती ते इयर त्यांचं फ्लक्च्युएट होत जातं पुढचं. ओके, त्यामुळे इथं आले 3rd to 5th इयर. काय करायचं, प्रॉमिसिंग सिलेक्शन्स आर इव्हॅल्युएटेड. जे प्रॉमिसिंग आपल्याला फिनोटाइप भेटले होते ते काय करायचं, इव्हॅल्युएट करायचे इन कोऑर्डिनेटेड इल्ड ट्रायल्स ऍट सेव्हरल लोकेशन्स. ओके, कोऑर्डिनेटेड इल्ड ट्रायल्स मध्ये ते ग्रो करायचे. देन इफ आउटस्टँडिंग रिलीज ऍज अ व्हरायटी. ओके, त्यानंतर काय करायचं, जे आउटस्टँडिंग रिझल्ट देतील, सुपिरियर रिझल्ट जे क्रॉप देतील ते करायचं, ते काय करायचं, ऍज अ रिलीज करायचं न्यू व्हरायटी. ओके, स्टेट व्हरायटी रिलीज कमिटीनं अप्रुव्हल दिल्यानंतर. ओके, त्यानंतर 6th इयरला किंवा 7th इयरला काय करतो आपण, सीड मल्टिप्लिकेशन करतो. ओके, सीड मल्टिप्लिकेशन केलं जातं आणि ते काय केलं जातं, डिस्ट्रीब्युशन केलं जातं कोणाला, फार्मर्सला फॉर कल्टिवेशन. ओके, अशा पद्धतीने ही प्रोसिजर फॉलो करायची मास सिलेक्शन मध्ये. ओके, ही झाली प्रोसिजर, ही झाला फ्लो चार्ट त्याचा सिंपल. देन बघा ऍडव्हान्टेजेस ऑफ मास सिलेक्शन. आता ऍडव्हान्टेजेस काय आहेत मास सिलेक्शनचे, सिन्स लार्ज नंबर ऑफ प्लांट्स आर सिलेक्टेड द व्हरायटी डेव्हलप थ्रू मास सिलेक्शन इज मोर वाइडली अडॅप्टेड दॅन प्युअर लाईन्स. ओके, काय केलं जातं, आपण लार्ज नंबर ऑफ प्लांट सिलेक्ट करतो, त्यामुळे काय होतं, व्हरायटी डेव्हलप थ्रू मास सिलेक्शन इज मोर वाइडली अडॅप्टेड दॅन द प्युअर लाईन्स. ओके, आणि आपण जे बघितलं होतं मास सिलेक्शन मध्ये, ओके, कसं असतंय, हेटेरोजिनस. ओके, हेटेरोजिनस कंडिशन तयार होते, त्यामुळे काय होतं, हेरिटेबल व्हेरिएशन्स त्यामध्ये तयार झालेले असतात. हेरिटेबल व्हेरिएशन्स म्हणजे काय, की जे व्हेरिएशन एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये पास आउट होऊ शकतात, अशांना आपण हेरिटेबल व्हेरिएशन्स म्हणतो. मग ते कुठं तयार होतात, मास सिलेक्शन मध्ये. प्युअर लाईन सिलेक्शन मध्ये व्हेरिएशन्स तयार होतात का, नाही. मी सांगितलं मगाशी की जे व्हेरिएशन्स प्युअर लाईन मध्ये येतात ते कशामुळे असतात, एंटायरली ड्यू टू एन्व्हायरमेंट मुळे असतात आणि ते पर्टिक्युलर जनरेशन साठीच मर्यादित असतात. ते काय होतात, पास आउट होत नाहीत, एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये पास आउट होत नाहीत, म्हणून ते नॉन हेरिटेबल असतात आणि त्यांचं सिलेक्शन कसं असते, नॉन इफेक्टिव्ह सिलेक्शन असते त्यांचं. ओके, त्यानंतर बघा इट इज इझिएस्ट सिम्पलेस्ट अँड क्विकेस्ट मेथड ऑफ प्लांट ब्रीडिंग. सिंपल आहे, इझी आहे, क्विक आहे, आणखी लवकर होते. 6 ते 7 वर्षापर्यंतच तुमची मेथड कम्प्लीट होते, तुम्हाला नवीन स्ट्रेन किंवा व्हरायटी डेव्हलप होते मिळते. बिकॉज देर इज नो कंट्रोल्ड पॉलिनेशन, नो प्रोजेनी टेस्टिंग अँड प्रोलॉंग्ड इल्ड ट्रायल्स ॲज वेल ॲट इट इज मोर अँड आर्ट दॅन अ सायन्स. ओके, इथं कुठलं सायंटिफिक मेथड वापरायची आहे का, म्हणजे कंट्रोल पॉलिनेशन करा किंवा प्रोजेनी टेस्टिंग करा, असं कुठं आलं का, प्रोलॉंग्ड इल्ड ट्रायल्स घ्या जास्त, असं नाही ना. इझी, सिम्पलेस्ट आणि क्विकेस्ट मेथड आहे. Then mass selection retains considerable genetic variability and hence variety can be improved after few years by another mass selection. ओके, जेनेटिक व्हेरिएबिलिटी तयार होते, आपल्याला माहित आहे मास सिलेक्शन मुळे. ते काय होतं की थोड्या दिवसांनी आपण काय वापरू शकतो नंतर, इम्प्रूव्ड. ओके, व्हरायटी कॅन बी इम्प्रूव्ड आफ्टर फ्यू इयर्स बाय अनदर मास सिलेक्शन. पुढची एखादी मास सिलेक्शन प्रोसेस घेऊन आपण त्यामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट घडवू शकतो. Then breeder can devote more time to other programs at is less demanding method. Okay, काय ही कशी आहे, लेस डिमांडिंग मेथड आहे. ओके, लेस डिमांडिंग, डिमांड जास्त नाही या मास सिलेक्शनला, म्हणून काय करतो, ब्रीडर कॅन बी डिवोट मोर टाइम टू अदर प्रोग्राम्स ऍज इट इज लेस डिमांडिंग मेथड. ओके, देन यूज फॉर इम्प्रूव्हिंग वाईल्ड
or local varieties to meet the immediate need of farmers. ओके, वाईल्ड किंवा लोकल ज्या व्हरायटी आहेत त्या इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी ही बेस्ट मेथड आहे. ओके, जे लोकल किंवा वाईल्ड व्हरायटी आहे ते काय करायचं, इमिजिएट नीड ऑफ फार्मरच्या म्हणजे ज्या गरजा आहेत, अत्यावश्यक लगेच गरजा आहेत त्या फार्मरच्या पूर्ण करण्यासाठी आपण हे काय करू शकतो, ही मेथड वापरू शकतो बाय इम्प्रुव्हिंग वाईल्ड ऑर लोकल व्हरायटीज. हे झालं ऍडव्हान्टेजेस मास सिलेक्शन. Then what are the disadvantages of mass selection? तर बघा डिसएडव्हान्टेजेस कोणते आहेत. द व्हरायटी डेव्हलप्ड बाय दिस मेथड शो व्हेरिएशन. ओके, व्हेरिएशन शो करतं अँड आर नॉट युनिफॉर्म ॲज प्युअर लाईन. ओके, प्युअर लाईन सिलेक्शन सारखे हे युनिफॉर्म आहे का, नाही. हिन्स लेस प्रेफर्ड बाय द फार्मर्स दॅन अ प्युअर लाईन. ओके, it should be less preferred by the farmers than a pure line. Then in absence of progeny test, it is not possible to determine whether the selected plants are homozygous or heterozygous for a specific character. Okay, एखादं जर स्पेसिफिक कॅरेक्टर आपण सिलेक्ट केलं क्रॉप मधलं किंवा प्लांट मधलं, तर काय होतं, आपण प्रोजिनी टेस्ट केल्यानंतर ते आपल्याला समजू शकतं की हे प्लांट होमोझायगस आहे का हेटेरोझायगस आहे. पण इथं प्रोजिन टेस्ट घेतोय का आपण, नाही घेत. त्यामुळे आपल्याला इझिली डिटरमाइन होत नाही ना की काय सिलेक्टेड प्लांट्स आर वेदर इट इज हेटेरोझायगस और वेदर इट इज homozygous for a specific character. Then similarly, whether phenotypic superiority of selected plant is due to environment or the genotype can't be determined. काय होतं, आपण सुपेरियर आपण म्हणले की एक्सटर्नल किंवा फिनोटायपिकली सुपेरियर प्लांट आहे ते आपण सिलेक्ट करावं, पण काही वेळा असं होऊ शकतं की ते सुपेरियरिटी कशामुळे आले असतील, तर एन्व्हायरमेंटल ड्यू टू एन्व्हायरमेंटल असतील आणि ते जिनोटाइप मुळे नसेल, तर असं केलेलं सिलेक्शन कसं असेल, इनइफेक्टिव्ह असणार आहे. ओके, ते काय होणार, पुढच्या जनरेशन मध्ये तेच सीड आपण जर ग्रो केलं तर ते इन्फिरियर परफॉर्मन्स दाखवणार. ओके, जर एन्व्हायरमेंट मुळे असेल, पण जर ते जिनोटाइप मुळे जर असेल तर ते सुपेरियर परफॉर्मन्स दाखवेल. ओके, समजलं. देन ही इज अलार्ड सजेस्टेड टू इन्क्लूड प्रोजेनी टेस्ट इन मास सिलेक्शन. ओके, बघा अलार्डनं सांगितलं 1960 मध्ये की इन्क्लूड करा की प्रोजेनी टेस्ट इन मास सिलेक्शन. मास सिलेक्शन मध्ये प्रोजेनी टेस्ट इन्क्लूड केली पाहिजे जेव्हा एखादा फार्मर किंवा एखादा जो कोणी ब्रीडर असेल, ओके, तो जर मास सिलेक्शन ही प्रोसिजर फॉलो करत असेल तर त्यानं प्रोजेनी टेस्ट घ्यावीच असं कोणी सांगितलं, अलार्डनं सांगितलं. Then the varieties developed by mass selection are more difficult to identify than pure lines in seed certification programs. Okay, आता प्युअर लाईन्स कशा असतात, सिमिलर असतात, होमोझायगस असतात, फिनोटायपिकली पण दिसण्यासाठी काय असतात, एकसारखेच असतात. पण आपण या मेथडच्या अगोदरच बघितलं मास सिलेक्शनच्या सुरुवातीला की ते कसं असतात, नॉन युनिफॉर्म आहेत. युनिफॉर्म असते का प्युअर लाईन सिलेक्शन सारखं, नाही. तर या होतं ह्यात नॉन युनिफॉर्मिटी असत्या. ओके, कारण आपण मिक्सचर घेतो सेव्हरल लाईन्स, मिक्सचर घेतो डिफरंट लाईन्सचे आणि ते एकत्र करून सोन करतो. त्यामुळे काय होतं की द व्हरायटी डेव्हलप्ड ऑन मास सिलेक्शन डेव्हलप केलेली व्हरायटी इट इज मोर डिफिकल्ट टू आयडेंटिफाय दॅन प्युअर लाईन्स. म्हणजे डिफिकल्ट असते आयडेंटिफाय करणं दॅन द प्युअर लाईन्स इन अ सीड सर्टिफिकेशन प्रोग्राम्स. Then it utilizes the variability already present in the population. It काय करतं, utilize करतं variability present in population. Hence it can't generate new genetic variability. Okay, ही युटिलाइज करतं व्हॅरिएबिलिटी त्या पॉप्युलेशन मध्ये प्रेझेंट असलेली, पण नव्यानं काय करतं, नव्याने जनरेट करू शकत नाही एखादी जेनेटिक व्हॅरिएबिलिटी. हे झालं डिसएडव्हान्टेजेस ऑफ मास सिलेक्शन. मास सिलेक्शनचे डिसएडव्हान्टेजेस. आता अचिव्हमेंट्स काय आहे. ओके, मास सिलेक्शन मेथड इज प्रॅक्टिस्ड एव्हरी इयर और आफ्टर फ्यू इयर्स टू मेंटेन द प्युरिटी ऑफ प्युअर लाईन्स व्हरायटीज, प्युअर लाईन व्हरायटीज of self-pollinated crops, or otherwise the superiority of pure line would be lost quickly if purity is not maintained through the mass selection. काय होतं, ही मेथड कशी करावी लागते, एव्हरी इयर किंवा फ्यू इयर्स नंतर फॉलोअप करावी लागते. कारण त्यामुळे काय होतं,
प्युरिटी मेंटेन होते. जर आपण ही प्रोसिजर फॉलो केली नाही प्रत्येक वर्षी किंवा 2-3 वर्षानंतर, तर काय होतं, जे प्युरिटी आहे ओके सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स मधली ती काय होते, लॉस्ट होऊ शकते ओके. आणि इट इज नॉट मेंटेन्ड थ्रू मास सिलेक्शन. त्यामुळे ते काय होते, मास सिलेक्शन मुळे काय होते, ती प्युरिटी मेंटेन राहू शकत नाही ओके. यामध्ये अचिव्हमेंट्स काय नाही. त्यानंतर महत्वाचं बघा, अतिशय महत्वाचा पॉइंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, डिफरन्स बिटवीन प्युअर लाईन सिलेक्शन अँड मास सिलेक्शन. आता डिफरन्स आहे बघा, प्युअर लाईन सिलेक्शन आपण बघितलं आणि मास सिलेक्शन कदाचित तुम्हाला विचारतील ओके. सेमिस्टर आणि एक्झामला तुम्हाला विचारतील हे डिफरन्स बिटवीन प्युअर लाईन सिलेक्शन अँड मास सिलेक्शन काय आहे. आता पर्टिक्युलर बघा, देन प्युअर लाईन सिलेक्शन अँड मास सिलेक्शन. आता एक एक पॉइंट आपण बघू. कॅरेक्टर application okay, it is used in self pollinated crops okay. प्युअर लाईन सिलेक्शन ही मेथड कशामध्ये वापरतो आपण बघितलं, इट इज युज्ड इन सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स. बट मास सिलेक्शन कशामध्ये वापरतात, बोथ इन सेल्फ एज वेल एज क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स आपण बघितले ऑलरेडी. देन व्हॉट इज कंपोनंट लाईन्स कशा असतात त्यामधल्या यूज केलेला, अ सिंगल प्युअर लाईन ओके. आपण म्हटलंय प्युअर लाईनच्या डेफिनेशन मध्ये, इट इज अ प्रोजेन ऑफ सिंगल सेल्फ फर्टिलायझर होमोझायगस प्लांट ओके, सिंगल प्युअर लाईन. आणि मास सिलेक्शन मध्ये कशा असत्या, हे मिक्सचर ऑफ प्युअर लाईन्स ओके. मिक्सचर घेतो आपण प्युअर लाईन्स, वेगवेगळे ग्रोन केलेले असतात, नंबर ऑफ पॉप्युलेशन्स, आणि त्यामध्ये ते एकत्र त्यांचं सीड आपण हार्वेस्ट करून काय करतो, कंपोजिट करतो, एकत्र घेतो. पण प्युअर लाईन मध्ये तसं करतो का, तर नाही, ते सेपरेटच ठेवून सेपरेट ग्रो करतो प्युअर लाईन मध्ये ओके. म्हणून इथं सिंगल प्युअर लाईन आणि इकडे काय करतो, अ मिक्सचर ऑफ प्युअर लाईन्स. देन व्हॉट इज जेनेटिक बेस, जेनेटिक बेस असा कसा असतो, न्यारो असतो. प्युअर लाईन सिलेक्शनचा जेनेटिक जो बेस असतो तो न्यारो असतो. कारण आपण बघितलं सिलेक्शन हे कसं असते, नॉन इफेक्टिव्ह असते. कारण हेरिटेबल जे व्हॅरिएबिलिटी असत्या ते काय असत्या, प्रेझेंटच नसत्या. जरी असली तरी ती कशामुळे असत्या, ओनली ड्यू टू एन्व्हायरमेंट. त्यामुळे सिलेक्शन इनइफेक्टिव्ह असते ओके. पण मास सिलेक्शनचं आपण बघितलं तर ब्रॉड आहे ओके, जेनेटिक बेस ब्रॉड आहे ओके. यामध्ये सिलेक्शन कसं आहे, इफेक्टिव्ह आहे. आलं लक्षात, कारण ड्यू टू जिनोटाइप काय असू शकतात, हेरिटेबल व्हेरिएशन्स प्रेझेंट असू शकतात कन्सिडरेबल प्रमाणात ओके. जेनेटिक बेस कसा असतो प्युअर लाईन सिलेक्शनचा, नॅरो, आणि मास सिलेक्शनचा कसा असतो, ब्रॉड असतो. देन यूज बाय फार्मर्स, इट इज नॉट प्रॅक्टिस्ड ओके. इट इज नॉट जनरली काय होते, प्युअर लाईन सिलेक्शन कोण जास्त प्रमाणात, इट इज नॉट प्रॅक्टिस्ड बाय द फार्मर्स. हे कोण प्रॅक्टिस करतं मग, जे ब्रीडर्स असतील किंवा आपण जे विद्यापीठाच्या ठिकाणी म्हणतो आपण ओके, स्टेट ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी असेल, अशा ठिकाणी जे सायंटिस्ट वगैरे जे आहेत, ब्रीडर्स आहेत ओके, तेच फॉलोअप करतात. शेतकरी असं प्युअर लाईन सिलेक्शन वगैरे फॉलोअप करत नाही जनरली. मास सिलेक्शन प्रॅक्टिस अननोईंगली, म्हणजे माहित आहे पण सायंटिफिक असं असं घ्यायचं हे माहित नाही ओके. प्रॅक्टिस्ड अननोईंगली म्हणजे घेतात, पण मास सिलेक्शन ह्या सायंटिफिक मेथड कशी आहे, सायंटिफिक प्रोसिजर कशी आहे त्यानुसार ते घेत नाहीत, म्हणून म्हटलंय प्रॅक्टिस्ड अननोईंगली. देन डेव्हलप्ड व्हरायटी कशी आहे, जे तयार होणारी व्हरायटी ती कशी असत्या, हायली युनिफॉर्म व्हरायटी असत्या प्युअर लाईन सिलेक्शन मध्ये. पण मास सिलेक्शन मध्ये कशा असत्या, हेट्रोझायगस ओके, नॉट युनिफॉर्म, हेट्रोजिनस पॉप्युलेशन असते त्यामध्ये. त्यानंतर प्रोजेनी टेस्ट घेतो का आपण प्युअर लाईन सिलेक्शनला, तर घेतो प्रोजेनी टेस्ट. पण मास सिलेक्शन मध्ये होते का, नॉट कॅरीड, इट विल बी नॉट कॅरीड. देन बेसिस ऑफ सिलेक्शन, फिनोटायपिक, आपण फिनोटाइपच्या बेसिसवरती सिलेक्शन घेतो. त्यानंतर मास सिलेक्शन मध्ये कसं, ऑन द बेसिस ऑफ प्रोजेनी परफॉर्मन्स ओके, प्रोजेनीच्या परफॉर्मन्सवर आपण ते सिलेक्शन त्याचं करतो, ऑन द बेसिस ऑफ फिनोटाइपल, पण प्रोजेनीच्या परफॉर्मन्सवरती आपण ते डिपेंड आहे मास त्याचं सिलेक्शन. देन इम्प्रुव्हमेंट, ग्रेटेस्ट ओव्हर ओरिजिनल व्हरायटी ओके. जे काही आपण इम्प्रुव्हमेंट करतो प्युअर लाईन सिलेक्शनला ऍट द एंड ऑफ 7th or 8th इयर, जे काही प्युअर लाईन व्हरायटी आपल्याला मिळते ते कशा असत्या, सुपेरियर असत्या ओव्हर द जी पॅरेंटल व्हरायटी आपण घेतली होती ती, त्याच्यापेक्षा नक्कीच ती काय असत्या, सुपेरियर असत्या, म्हणजे त्याच्यात इम्प्रुव्हमेंट झालेली असत्या. त्यानंतर मास सिलेक्शन मधली कशी असत्या, इन्फिरियर टू बेस्ट प्युअर लाईन इन द पॉप्युलेशन ओके. काय असते, तर बेस्ट प्युअर लाईन असेल त्यांच्या पॉप्युलेशन मधली, त्याच्यापेक्षा ती कशी असत्या, इन्फिरियर असतो का,
तर क्रॉस पॉलिनेशन वाढत जातं, हेटेरोझायगोसिटी वाढत जाते. त्याच्यामुळे कसं होतं, युनिफॉर्मिटी लॉस होते आणि हेटेरोजेनिसिटी काय होते त्यामध्ये डेव्हलप होत जाते. त्यामुळं इन्फिरियर टू द बेस्ट प्युअर लाईन इन द पॉप्युलेशन, म्हणजे प्युअर लाईन चांगल्या प्रमाणात जे प्रेझेंट असेल त्याच्यापेक्षा याचा रिझल्ट कसा असतो, इन्फिरियर असतो. देन ऍडॅप्टेबिलिटी, इट इज अ नॅरो ऍडॅप्टर. ओके, कारण हायली युनिफॉर्म असते त्यामुळे काय असतात, होमोझायगस असते, नॅरो अडॅप्टेबिलिटी एन्व्हायरमेंटल कंडिशनला. आणि हे जी कशी आहे मास सिलेक्शनची वायडर अडॅप्टेबिलिटी आहे. ओके, वायडर अडॅप्टेबिलिटी आहे. हेटेरोझायगस असल्यामुळं वायडर अडॅप्टेबिलिटी आहे. देन हँडलिंग ऑफ सीड सेपरेटली. ओके, आपण काय म्हणतो प्रत्येक जनरेशनला काय करतो, त्या क्रॉपचं काय करतो, सीड सेपरेट ठेवतो आणि सेपरेटली ग्रोन करतो. पण ह्याच्यात कसं आहे मास सिलेक्शन मध्ये, हार्वेस्ट केल्यानंतर काय करायचं, त्याचं कंपोजिट करायचं, मिक्सचर घ्यायचं, आपण मिक्स करायचं एकत्र आणि ते ग्रो करायचं नेक्स्ट जनरेशनला. ओके, तर हे समजलं डिफरन्स बिटवीन प्युअर लाईन सिलेक्शन आणि मास सिलेक्शन. समजलं काय? येस सर. आता आपण थोडं आहे पेडिग्री मेथड हे जरा फास्ट घेऊया आपण. ओके, हे झालं मास सिलेक्शन. तुम्हाला काय होईल की मिड टर्म आता तुमची 18 तारखेला आहे ना, बरोबर का? टाइम टेबल मिळाले का तुम्हाला मिड टर्मचं? हॅलो, टाइम टेबल मिळाले का तुम्हाला मिड टर्मचं? हो सर, मिळाले. येस सर. हा, मग 18 तारखेला तुमची एक्झाम आहे, बरोबर? जीपीबीचा म्हणजे 16 पासून. 18 तारखेला तुमचं 16 तारखेपासून चालू आहे, 18 तारखेला जीपीबीचा आहे. ओके, पेपर येस सर. 3 वाजता आहे बहुतेक दुपारी. तर मग त्यासाठी सिलेबस काय आहे तुम्हाला महत्वाचं, सगळ्यांनी जरा काळजीपूर्वक लक्ष द्या की सिलेबस तुम्हाला पेडिग्री मेथड पर्यंत असेल. ओके, कारण आता पुढच्या आठवड्यात काय होणार नाही आपलं लेक्चर, बरोबर बुधवारीच आपली एक्झाम आहे ना पुढच्या आठवड्यात. आज 13 तारीख, 4-5 दिवस राहिले. बरोबर बुधवारी ज्या दिवशी आपलं लेक्चर असते थेअरीचं, त्याच दिवशी तुमची एक्झाम आहे. त्यामुळे लेक्चर होतंय का नाही याची शंका नाही. मग त्याच्यामुळं पेडिग्री मेथड, आता पेडिग्री मेथड एवढं आपण कम्प्लीट करू. या पेडिग्री मेथड पर्यंत तुम्हाला काय असेल, सिलेबस असेल मिड टर्मचा. ओके, त्या पद्धतीने त्या अकॉर्डिंग टू तुमचा पेपर सेट केला जाईल. त्यामुळं तुम्ही इथपर्यंत अभ्यास करायचा आहे. आता काय झालं, तुम्ही डाउनलोड करून घेतले का? मी नोट्स आणि मॅन्युअल बघा सेंड केलं होतं ग्रुपला, सर्वांनी ते डाउनलोड करून घेतलं का? हो सर. ते डाउनलोड करून घ्या. कोणी घेतलं नसेल तर एकमेकांकडून मी ती सेंड केलंय. नाहीतर परत असं नको म्हणाय की आम्हाला मटेरियल प्रोव्हाइड केलं नाही. नोट्स दोन नोट्स आहेत, त्यातलं व्यवस्थित जे तुम्हाला वाटतंय, सिंपल जे वाटते त्या नोट्स रेफर करा. आणि ह्या 2 पीपीटीज आहेत, म्हणजे मी जेव्हापासून शिकवाय घेतलंय. ओके, म्हणजे कुठलं क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टरची आणि हे पीपीटी मी तुम्हाला आज लेक्चर झाल्यानंतर ग्रुपला सेंड करेन. मग त्याचा अभ्यास तुम्ही ह्यात केला तरी चालेल. ओके, सिंपल दिलंय, एकदम व्यवस्थित सिलेक्टिव्ह पॉइंट्स ह्यात घेऊन पीपीटी तयार केले. ओके, मग यातलं तुम्ही हे 2 टॉपिक महत्वाचे पेडिग्री मेथड पर्यंत आणि आधीचे सरांनी घेतलेले डॉक्टर जगदाळे सरांनी जे घेतले होते लेक्चर तिथं, हे सगळं तुम्ही प्रिपेअर करा एक्झामला. ओके, समजलं का सगळ्यांना? काळजीपूर्वक हे पेडिग्री मेथड पर्यंत, म्हणजे आता मी घेणार आहे ही मेथड, आणि ही मेथड झाल्यानंतर इथपर्यंत आपल्याला सिलेबस आहे मिड टर्मला, जे 18 तारखेला पेपर होणार आहे त्याला पेडिग्री मेथड पर्यंत. सगळ्यांना सांगा, परत कोण जर लेक्चरला आता ऍबसेंट असेल त्यांना सगळ्यांना सांगा तुम्ही. आणि मटेरियल मी प्रोव्हाइड केलंय, 2 नोट्स आणि प्रॅक्टिकल मॅन्युअल सुद्धा त्या ग्रुपला मी हे केलंय, सेंड केले. ते डाउनलोड करून घ्या काळजीपूर्वक. परत असं नको व्हायला की मटेरियल मिळालं नाही ऐन टायमाला. आणि अभ्यास करा आता जरा. त्यानंतर बघा आता पेडिग्री मेथड, शेवटची मेथड आहे, इम्पॉर्टंट मेथड आहे. बघा काय होत आहे, मास सिलेक्शन अँड प्युअर लाईन सिलेक्शन cannot be applied to segregating populations. Okay, what is segregating populations आपण म्हणतो, जेव्हा बघा आपण समजा 2 पॅरेंट आहेत, त्यांचा क्रॉस केला, जे रिझल्टंट मिळते ती कुठली, F1 प्रोजिनी. ओके, ती म्हणजे प्रोजिनी फर्स्ट आपण F1 प्रोजिनी त्याला म्हणतो. आणि त्यानंतर
F2 त्यानंतर आपण क्रॉसिंग केलं ओके किंवा सेल्फिंग केलं त्यामध्ये तर आपल्याला काय भेटते F2 F3 अशा पद्धतीच्या प्रोजेनी भेटत जातात. मग काय होतं अकॉर्डिंग टू द मेंडेल्स लॉ ओके अकॉर्डिंग टू मेंडेल्स लॉ आपण बघितलं सेग्रिगेटिंग पॉप्युलेशन ते काय होतात F2 जनरेशन पासून पॉप्युलेशन सेग्रिगेट व्हायला लागतं. व्हॉट इज सेग्रिगेशन सेग्रिगेशन म्हणजे काय सेपरेशन ओके सेपरेशन जे आपण म्हणतो अलिल्स किंवा अलिल्स असतात ओके अलिल्स किंवा जे जीन्स असतात ते काय होतात सेपरेट व्हायला लागतात त्याला आपण काय म्हणतो सेग्रिगेटिंग पॉप्युलेशन ओके मास सिलेक्शन प्युअर लाईन सिलेक्शन मध्ये आपण सेग्रिगेटिंग पॉप्युलेशन साठी वापरू शकत नाही पण सेग्रिगेशन जेव्हा व्हायला लागतं F2 F3 जनरेशन पासून म्हणजे कोणत्या क्रॉप मध्ये क्रॉस पॉलिनेटेड असेल तर त्यामध्ये सेग्रिगेशन होणार युनिफॉर्मिटी असतील तर होणार नाही ओके तर अशासाठी काय वापरतो आपण सेग्रिगेटिंग जनरेशन साठी आपण कोणती मेथड वापरतो तर पेडिग्री मेथड इम्पॉर्टंट MCQ फॉर सेग्रिगेटिंग पॉप्युलेशन्स which method is used for crop improvement तर पेडिग्री मेथड ओके example F2 F3 etc the methods generally used for handling segregating generations may be grouped into 3 categories ओके आता 3 कॅटेगरीज मध्ये केले आपण प्युअर लाईन सिलेक्शन मास सिलेक्शन बघितलं ओके कुठल्या कुठल्या ह्याला वापरतात तर आता सेग्रिगेटिंग जनरेशनला किंवा पॉप्युलेशनला कोणकोणत्या मेथड वापरतात ते बघा एक आहे पेडिग्री मेथड दुसरे आहे बल्क पॉप्युलेशन मेथड आणि थर्ड वन आहे बॅक क्रॉस मेथड ओके महत्वाचे आहेत तिन्ही सुद्धा पेडिग्री मेथड bulk population method and backcross method okay the objective of all these methods are to develop pure line varieties okay या सगळ्या मेथड्स काय ऑब्जेक्टिव्ह टू डेव्हलप प्युअर लाईन व्हरायटीज ओके देन बघा इन पेडिग्री मेथड इंडिव्हिज्युअल प्लांट्स आर सिलेक्टेड फ्रॉम F2 अँड सबसिक्वेंट जनरेशन्स बघा सिलेक्शन कुठपासून चालू करतो आपण F2 आणि सबसिक्वेंट जनरेशन पासून आपण इंडिव्हिज्युअल प्लांटचं सिलेक्शन चालू करतो ओके अँड देअर प्रोजेनीज आर टेस्टेड आणि त्यानंतर आपण काय करतो त्यांच्या प्रोजेनीचं टेस्टिंग घेतो ओके F2 जनरेशन पासून म्हणजे सेग्रिगेटिंग जनरेशन कधी चालू होते F2 जनरेशन सेग्रिगेशन केव्हा चालू होतं सेपरेशन अलिलचं तर F2 जनरेशन पासून then during the entire operation a record of all the parents offspring relationship is kept it is known as pedigree record okay काय होतं during this entire operation or during this method record of all the parents offspring and their relationship is kept म्हणजे त्या पॅरेंट्स जेव्हा आपण पॅरेंट्स वापरले होते क्रॉसिंग साठी आणि त्यानंतर जे काय प्रोजेनीज डेव्हलप होत गेले त्यांचं आपण काय करतो यामध्ये रिलेशनशिप ठेवतो ओके रेकॉर्ड त्याचं मेंटेन करतो त्यालाच आपण कसले रेकॉर्ड म्हणतो तर पेडिग्री रेकॉर्ड म्हणून त्याला आपण हे त्या मेथडला नाव दिले पेडिग्री ओके पेडिग्री मेथड या पेडिग्री या ऑपरेशन मध्ये आपण त्या पॅरेंटचं आणि ऑफस्प्रिंगचं काय करतो रिलेशन किंवा रेकॉर्ड मेंटेन करतो त्याला म्हटलं जातं पेडिग्री रेकॉर्ड देन द सिलेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल प्लांट इज कंटिन्यूड टिल द प्रोजेनी शो नो सेग्रिगेशन ओके मग हे सिलेक्शन कुठपर्यंत घेत जायचं आपण बघितलं की एम काय अल्टिमेट एम काय आपलं या मेथडचं की आपल्याला प्युअर लाईन व्हरायटीज डेव्हलप करायचे आहेत मग जोपर्यंत हे सेग्रिगेशन दिसत नाही आपल्याला म्हणजे जोपर्यंत हे सेग्रिगेशन पूर्णपणे जात नाही तोपर्यंत आपण त्याचं काय करत जायचं तर प्रोजेनी टेस्टिंग किंवा इंडिव्हिज्युअल प्लांट सिलेक्शन घेत जायचं ओके देन ऍट धिस स्टेज selection is done among the progenies because there would be no genetic variation within the progenies बरोबर काय झालेलं नाही त्यावेळेस सेग्रिगेशन महत्वाचं कोणत्या क्रॉप्स मध्ये होतं तर क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स मध्ये हे सेग्रिगेशन होत असते ओके क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स मध्ये म्हणजे काय होतं जेनेटिक मेकअप त्यांचा चेंज झालेला असतो त्याच्यामुळं जे जीन्स असतात जेनेटिक मेकअप चेंज होतो मग अशामुळे काय होतं आपण लिंकेज वगैरे यासारखे टर्म्स शिकलोय ओके त्यामुळे लिंकेज वगैरे येतं अशामध्ये अलिल्स हे तयार होत जातात मग काय होतं असे सेपरेट करायसाठी लिंकेज ब्रेक करायला सेग्रिगेट सेपरेट करायला अलिल्स एकमेकांपासून ओके कंटिन्युअस सेल्फिंग त्यामध्ये कंटिन्युअस सेल्फ पॉलिनेशन करावं लागतं कोणत्या अशा क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स मध्ये कंटिन्युअस सेल्फिंग करतो F2 जनरेशन पासून ते कुठपर्यंत जोपर्यंत आपल्याला 100% रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत आपण ते कंटिन्युअस सेल्फिंग करतो
आणि काय होतं आपल्याला प्युअर लाईन सिलेक्शन मिळतं. ओके. Then a detailed record of relation between a selected plants and their progenies is maintained. As a result of this, each progeny in every generation can be traced back to F2 from which it is originated. Such a record is known as pedigree record or pedigree. Okay. ह्या ज्या डिटेल प्रोसिजर मध्ये आपण जे सिलेक्ट केलेले प्लांट आहे आणि त्यांचं प्रोजिनी, ओके, सिलेक्ट केलेले पॅरेंट्स असतील आणि त्यांच्या प्रोजिनेस यांचं डिटेल रेकॉर्ड आपण काय करतो, मेंटेन करतो. आणि प्रत्येक जनरेशनला आपण काय करतो तर F2 जनरेशनशी संबंध लावतो. ओके. F3चा F2शी, F4चा ऍज म्हणजे कंपॅरिझन करतो आपण. ओके. आणि त्यांचं जे रेकॉर्ड ठेवलं जातं व्यवस्थितरित्या त्याला म्हटलं जातं पेडिग्री रेकॉर्ड. ओके. पेडिग्री म्हणजे काय म्हणतो, इट इज अ रेकॉर्ड ऑफ अँसिस्टर. अँसिस्टर म्हणजे काय, आपल्या पूर्वजांचं रेकॉर्ड ठेवणं, त्याला आपण काय म्हणतो, पेडिग्री, रेकॉर्ड ऑफ अँसिस्टर. A description of the ancestor of an individual that generally goes back to some distant ancestor is called as pedigree. तेच म्हटलं, रेकॉर्ड ऑफ अँसिस्टर, त्याला आपण पेडिग्री म्हणतो. Thus, it describes the parents, grandparents, great grandparents, and so on of an individual. Okay. माग वंशावळ आपण जे आहे मागली ते आपण काय करतो, त्याचा डिटेल रेकॉर्ड आपण ठेवलेला असते. ओके. हे झालं पेडिग्री. ओके. सिंपल आहे एकदम. आता याचे मेन फीचर्स काय आहेत पेडिग्रीचे, तर बघा, मेन फीचर्स ऑफ पेडिग्री, ऍप्लिकेशन, इम्प्रुव्हमेंट ऑफ सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स, मोर पर्टिक्युलरली पॉलिजेनिक ट्रेट्स. ओके. जे पॉलिजेनिक आहेत. हॅलो, काय प्रॉब्लेम आहे का? ऑडिओ म्यूट करून ठेवा, काय होतं प्रॉब्लेम होतो जरा लेक्चर. ओके. ऍप्लिकेशन बघा, इम्प्रुव्हमेंट ऑफ सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स, मोर पर्टिक्युलरली पॉलिजेनिक ट्रेट्स. ओके. पॉलिजेनिक ट्रेट्स आपण शिकलोय. ओके. पॉलिजेनिक कॅरेक्टर्सलाच आपण कुठले कॅरेक्टर्स म्हणतो, कोण सांगते? पॉलिजेनिक ट्रेट्स किंवा पॉलिजेनिक कॅरेक्टर्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, आपण शिकलोय ना. हॅलो, आवाज येतोय ना? हॅलो. येस सर. पॉलिजेनिक ट्रेट्स आपण शिकलोय ना मग, क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर्स मध्ये कोणते कॅरेक्टर्स पॉलिजेनिक? कंट्रोल मोर दॅन. ओके. म्हणजे पॉलिजेनिक म्हणजे काय, मेनी कॅरेक्टर्स कंट्रोल करतात. पॉलिजेनिक नावातच आहे ना, मग ते कुठले त्याला आपण म्हणतो तर जे क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर्स आहेत. ओके. नॉट क्वालिटेटिव्ह. क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर्स आहेत ते काय करतात, पॉलिजेनिक जीन्स कंट्रोल करतात किंवा त्यालाच आपण पॉलिजेनिक ट्रेट्स म्हणतो. ओके. क्वांटिटी पॉलिजेनिक. ओके. आणि जे ऑलिगोजेनिक असतात ते कसले असतात? कंट्रोल बाय फ्युजन्स. फ्युजन्स. करेक्ट, व्हेरी गुड. त्यालाच आपण काय म्हणतो, ऑलिगोजेनिक कॅरेक्टर्सला दुसरं काय म्हणतो आपण, क्वालिटेटिव्ह कॅरेक्टर्स. ओके. म्हणजे क्वालिटी डिटरमाइन करतात एखाद्याची. ओके. ते लक्षात ठेवा. देन मेंटेनन्स ऑफ पेडिग्री रेकॉर्ड्स, प्रॉपर रेकॉर्ड ऑफ each selected plants or plant progeny with respect to important characters is maintained for all generations of selection. Then selection, artificial selection is the integral part of this method. Okay. आर्टिफिशियल सिलेक्शन होत जायचं, त्यामध्ये आपण फिनोटाईपचा कुठं संबंध आणलाय का, की फिनोटायपिकली सुपेरियर फक्त सिलेक्ट करायचं असं नाही, आर्टिफिशियल सिलेक्शन आपण त्यामधून करत जायचं. देन टाइम टेकन, generally 14 to 50 years are required for the development of new variety. जनरली 14 ते 15 वर्ष लागतात डेव्हलप व्हायला व्हरायटीला. देन जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन,
developed variety is homozygous and homogeneous because it is single pure line. ओके, आपण काय करतो, सुरुवातीला दोन सिलेक्टेड पॅरेंटचा क्रॉस करतो, F1 जनरेशन डेव्हलप होते. F1 जनरेशन नंतर आपण F2 पासून काय करतो की पूर्णपणे काय करतो आपण सेल्फिंग करत जातो, त्यामध्ये सेल्फिंग करत जातो कुठपर्यंत, जोपर्यंत आपल्याला 99.9% प्युअर लाईन व्हरायटी डेव्हलप होत नाही तोपर्यंत आपण करत जातो सेल्फिंग. ओके, त्याच्यामुळे काय, इट इज अ सिंगल प्युअर लाईन असते डेव्हलप होणारी ऍट द लास्ट. ती कशी असते, होमोझायगस अँड होमोजिनस असते व्हरायटी. देन मेंटेनन्स ऑफ पेडिग्री रेकॉर्ड कसं करतो, रेकॉर्ड शुड बी सिंपल अँड ॲक्युरेट पाहिजे. जनरली ईच क्रॉस इज गिवन अ नंबर, म्हणजे प्रत्येक क्रॉसला नंबर द्यायचा, P1 P2 असा. The first two digits of this number refer to the year in which cross was made, and the remaining digits denotes the serial number of the cross in that year. Okay, आता एक्झाम्पल दिले तर एक्झाम्पल नंबर 9911 denotes the cross number 11 of the year 99. ओके, 11वा क्रॉस आणि इयर 1999 मध्ये घेतलेला. ओके, 9911 असं त्याला नंबर द्यायचं. Then there are two systems. System first मध्ये काय आहे, individual plant progenies in each generation are assigned a row number corresponding to their location in plot. ओके, प्रोजेनीला काय करायचा, असाइन अ रो नंबर द्यायचा प्रोजेनीला. एक प्रोजेनी आहे त्याचा एक नंबर, दुसरी 2 असं. In addition of each progeny in F4 and the subsequent generation is assigned the row number of progeny in the previous generation from which it is derived. ओके, जनरेशनला काय करायचं, नंबर देत जायचं. त्यानंतर बघा सिस्टीम 2 मध्ये काय आहे, इन दिस सिस्टीम इन ईच जनरेशन द सिलेक्टेड प्लांट्स आर असाइन्ड अ सिरियल नंबर विदिन इंडिव्हिज्युअल प्रोजेनीज. ओके, इंडिव्हिज्युअल ज्या प्रोजेनीज आहेत त्या काय करायचं, त्यांच्या सिरियलला नंबर देत जायचं. देन ईच प्रोजेनी ऑफ सिलेक्टेड प्लांट bear a serial number of all plants in a previous generation. ओके, जे प्रिव्हियस जनरेशन मध्ये होते त्या जनरेशनला काय होतं, त्या जनरेशनला जे नंबर होते तेच काय करतो आपण, जे नेक्स्ट जनरेशन मधली काय होती प्रोजेनी आहे त्याला आपण ते नंबर देतो. ओके, thus the plants selected in F2 are given serial number to their parents in F2 plants. ओके, as a F2 plants. ओके, म्हणजे F2 मध्ये जे आपण सिलेक्शन करणार आहे तेच कोणाचा असणार आहे, त्याच्या पॅरेंटचा नंबर असणार आहे तो. देन प्लांट सिलेक्टेड फ्रॉम अ प्रोजेनी F3 इज गिवन द नंबर ऑफ दॅट प्रोजेनी अँड इन ईच जनरेशन द सिलेक्टेड प्लांट्स ऑल्सो गिवन अ सिरियल नंबर. ओके, ही काही सिस्टीम एवढी काही इम्पॉर्टंट नाही आहे. ओके, पण ते पण लक्षात असू द्या. प्रत्येकाला सिस्टीम फर्स्ट मध्ये काय जातो, आपण सेपरेट नंबर सिरियल नंबर देत जातो. पण सिस्टीम सेकंड मध्ये काय करतो, जी प्रोजेनी आहे नंतरची त्यालाच काय जातो, त्याचा पॅरेंटचा आपण नंबर देत जातो. अशा पद्धतीने सिस्टीम फर्स्ट आणि सिस्टीम सेकंड असते. त्यानंतर बघा ऍप्लिकेशन ऑफ पेडिग्री मेथड, सिलेक्शन ऑफ डिझायरेबल प्लांट्स फ्रॉम द सेग्रिगेटिंग पॉप्युलेशन इन सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स. ओके, सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स मध्ये सेग्रिगेटिंग पॉप्युलेशन आपण काय करायचं आहे, डिझायरेबल प्लांट्स सिलेक्ट करायचं. Then correction of some specific weaknesses in an established variety. ओके, म्हणजे काही स्पेसिफिक विकनेसेस असतील इस्टॅब्लिश्ड व्हरायटी मध्ये आहे त्या व्हरायटी मध्ये, ते विकनेस काय करण्यासाठी, करेक्ट करण्यासाठी आपण पेडिग्री मेथड वापरू शकतो. देन फॉर एक्झाम्पल डिसीज रेजिस्टन्स, प्लांट हाईट, मॅच्युरिटी. ओके, देन सिलेक्शन ऑफ न्यू सुपेरियर रिकॉम्बिनंट टाइप्स, म्हणजे ट्रान्सग्रेसिव्ह ब्रीडिंग. ओके, आता ट्रान्सग्रेसिव्ह ब्रीडिंग म्हणजे काय, तर F2 आणि सबसिक्वेंट जनरेशन. ओके, F2 आणि सबसिक्वेंट जनरेशन जर सुपेरियर परफॉर्मन्स दाखवत असला कोणापेक्षा, पॅरेंटपेक्षा जर F2 किंवा सबसिक्वेंट जनरेशन जर सुपेरियर परफॉर्मन्स दाखवत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सग्रेसिव्ह सेग्रिगंट्स किंवा ट्रान्सग्रेटिव्ह ब्रीडिंग. ओके, F2 or F2 subsequent generation if are superior than the parental weapon. ओके, पॅरेंट पेक्षा जर सुपेरियर असतील तर त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सग्रेसिव्ह ब्रीडिंग और ट्रान्सग्रेसिव्ह सेग्रिगंट असं आपण म्हणतो. देन आता बघा प्रोसिजर आहे. ओके,
सिंपल प्रोसिजर आहे बघा. फास्ट आपण बघूया. सिंपल मेथड आहे एकदम. काय करायचं, सिलेक्ट करायचं पॅरेंट्स हॅव्हिंग डिझायरेबल कॅरेक्टर्स. बघा 2 पॅरेंट्स आता इथं सिलेक्ट करायचे ह्या मेथडमध्ये, डिझायरेबल कॅरेक्टर्स असलेली. आणि त्याच काय करायचं, क्रॉस आर प्रोड्युस्ड सिंपल ऑर कॉम्प्लेक्स क्रॉस. ओके, म्हणजे त्यांचा क्रॉस घ्यायचा. 2 पॅरेंट सिलेक्ट केले, त्यांचा क्रॉस घेतला आपण. आता काय होणार, F1 जनरेशन येणार. ओके, F1 सेकंड इयर F1 जनरेशन. ग्रो सफिशियंट F1 सीड, म्हणजे F1 मध्ये ते क्रॉस केल्यानंतर मिळणार आहे. ते काय करायचं, सीड्स ग्रो करायचे विथ प्रॉपर स्पेसिंग टू प्रोड्यूस सफिशियंट सीड्स. ओके, त्याच्यापासून नवीन सीड डेव्हलप होणार. कम्पेअर F1 प्लांट्स विथ पॅरेंट्स. आपण बघितलंय या पेडिग्री मध्ये तेच करायचं आपल्याला, कंपॅरिझन. कम्पेअर F1 प्लांट्स विथ पॅरेंट्स अँड हार्वेस्ट ओनली ट्रू F1s टू ग्रो गुड F2 पॉप्युलेशन. ओके, जे काही म्हणजे सुपेरियरिटी दाखवत असतील, ओके, ऍज कम्पेअर टू पॅरेंट 1, ते फक्त काय करायचे, प्लांट आपण सिलेक्ट करायचे आणि F2 पॉप्युलेशन मध्ये ग्रो करायचे. अँड मिक्स देअर सीड्स टुगेदर. इथं पण मिक्स करायचं, इंडिव्हिज्युअल प्लांट आपण हे करत नाही. देन थर्ड इयर ग्रो, म्हणजे 2000 ते 10,000 प्लांट्स ग्रो करायचे विथ सफिशियंट स्पेस टू फॅसिलिटेट सिलेक्शन. ओके, 2000 ते 10,000 प्लांट सिलेक्ट केलेले काय करायचं, ग्रो करायचे. देन द साइज ऑफ पॉप्युलेशन व्हॅरीज विथ द क्रॉप ऑब्जेक्ट अँड फॅसिलिटीज अवेलेबल. ओके, पॉप्युलेशन साईज तिथं क्रॉप ऑब्जेक्ट आणि फॅसिलिटीज अवेलेबल वरती डिपेंड आहे. देन सिलेक्ट, त्यातनं काय करायचं, परत 100 ते 500 प्लांट सिलेक्ट करायचे आणि हार्वेस्ट देम सेपरेटली. आता बघा तिथं आपण काय केलं, F1 ला एकत्र घेतलं सीड, पण आता F2 जनरेशनला आपण काय करतोय बघा, हा डिफरन्स आहे. सिलेक्ट 100 ते 500 प्लांट्स अँड हार्वेस्ट देम सेपरेटली. आता सेपरेटली घ्यायचं त्यांचं सीड, बघा इथून पुढे सेपरेट घ्यायचं सीड F2 जनरेशन पासून. Selection in F2 is based on simply inherited characters such as height, seed color, disease resistance. म्हणजेच कोणते कॅरेक्टर, फिनोटायपिक कॅरेक्टरच्या बेसिस वरती F2 चं सिलेक्शन करायचं. ओके, आणि ते सीड कसं करायचं, सेपरेट ठेवायचं. इंडिव्हिज्युअल प्लांट सिलेक्शन आपण इथं फॉलो करतो F2 जनरेशन मध्ये. त्यानंतर F3 ते F4 जनरेशन मध्ये काय करतो, ग्रो द F3 इंडिव्हिज्युअल प्लांट प्रोजेनीज रोज फ्रॉम द सिलेक्टेड F2 प्लांट्स सेपरेटली. ओके, सेपरेटली आपण ते काय करतो, ग्रो करायचे. आता सांगितलं मी F2 पासून काय करायचं, इंडिव्हिज्युअल प्लांट घ्यायचं, सेपरेट करायचं, प्रत्येक सीड क्रॉपचं सीड सेपरेट, आणि सेपरेट क्रॉप त्याचं ग्रोन करायचं, सेपरेट सीड ग्रोन करायचं, मिक्स करायचं नाही एकत्र. देन इच प्रोजेनी रो शुड हॅव अबाउट 30 or more प्लांट्स. ओके, प्रत्येकाचं काय पाहिजे, क्रॉपचे एक क्रॉप असेल तर त्याचं 30 किंवा त्यापेक्षा जास्त प्लांट्स पाहिजे. Individual plants with desirable characters are selected from the superior progenies. Superior progenies वरतून आपण काय करायचं, डिझायरेबल कॅरेक्टर्स पासून ते प्लांट सिलेक्ट करायचे. Then outstanding plants from inferior progenies may also be selected and inferior ones are rejected. Inferior काढून टाकायचे, जे आउटस्टँडिंग सुपेरियर परफॉर्मन्स देणार आहेत ते फक्त क्रॉप ठेवायचे. Then select 50 ते 100 progenies, 50 to 100 progenies and repeat the procedure in 5th year and desirable plants are selected from superior progenies. असंच करायचं, 50 ते 100 प्रोजेनीज घ्यायचा, परत त्यातनं काय करायचं, इंडिव्हिज्युअल सिलेक्शन, सीड सिलेक्शन घ्यायचं आणि इंडिव्हिज्युअल प्लांटच्या काय करायच्या, क्रॉपच्या प्रोजेनीज ग्रो करायच्या. त्यानंतर 5th and 6th इयर मध्ये काय घ्यायचं, 6th and 7th इयर F5 आणि X6 जनरेशन असणार आहे. त्यावेळेस काय करायचं, इंडिव्हिज्युअल प्लांट प्रोजेनीज आर प्लांटेड अकॉर्डिंग टू रिकमेंडेड कमर्शियल सीड रेट. ओके, रिकमेंडेड काही तर कमर्शियल सीड असेल, म्हणजे आता जर सॉर्गम असेल, आपण काय करतो 10 ते 12 kg प्रति हेक्टर घेतो. ओके, म्हणजे अशा जो कमर्शियल सीड रेट आहे त्यानं ग्रो करायचं इन 3 or more रोज. बघा आता आपण आतापर्यंत काय करत होतो, फक्त सिंगल रो ग्रो करत होतो. आता काय करायचं, 3 किंवा 3 पेक्षा जास्त रो ग्रो करायच्या ऑफ इच प्रोजेनी. ओके, then many families have become reasonably homozygous and may be harvested in bulk. आता तुम्हाला लक्षात आलं असेल, जसं जसं आपण सेल्फिंग करत जाऊ तसं तसं काय होते, होमोझायगोसिटी इन्क्रीज होते. ओके, होमोझायगोसिटी आता इन्क्रीज व्हायला लागले. Then the families showing segregation may be eliminated unless they are outstanding. Okay, then repeat the procedure during 7th year and reduce the number of families up to
25 to 100 ओनली. ओके, परत 25 ते 100 पर्यंतच आणायचा तो नंबर सिलेक्शन केलेला. त्यानंतर बघा 8th इयर म्हणजे F7 जनरेशन असणार आहे. तेव्हा काय करायचं, प्रिलिमिनरी यील्ड ट्रायल घ्यायची विथ 3 or more replications आर कंडक्टेड टू आयडेंटिफाय फ्यू सुपेरियर लाईन्स. सुपेरियर लाईन्स आयडेंटिफाय करायला पण प्रिलिमिनरी यील्ड ट्रायल्स घ्यायचे. देन द प्रोजिनी आर इव्हॅल्युएटेड फॉर प्लांट हाईट, लॉजिंग डिसीज रेजिस्टन्स, म्हणजे डिसीज टेस्ट किंवा डिसीज रेजिस्टन्स टेस्ट आपण यामध्ये घेतो 8व्या वर्षाला F7 जनरेशन मध्ये. देन 9th इयर टू 9 to 10 इयर 13th इयर सॉरी 9 ते 13 वर्षाला आपण F8 to F12 जनरेशन असणार आहे त्यावेळेस त्याची प्रोजिनीची. त्यावेळेस काय करणार आपण, द सुपेरियर लाईन्स आर टेस्टेड इन रेप्लिकेटेड यील्ड ट्रायल्स ऍट सेव्हरल लोकेशन्स फॉर डिझायरेबल कॅरेक्टर्स and the line superior to the best commercial variety in yield and other characters are used for multiplication. ओके, आधी आपण बघितले तशा पद्धतीनेच काय करायचं, रिप्लिकेटेड यील्ड ट्रायल्स घ्यायच्या सेव्हरल लोकेशनला, कोऑर्डिनेटेड यील्ड ट्रायल्स घेतले तरी चालतील. ओके, त्यानंतर काय करायचं, जे बेस्ट व्हरायटी आहे त्याचं आपण काय करायचं, मल्टिप्लिकेशन साठी पुढे पाठवायचं. त्यानंतर 14th इयर F13 जनरेशन असेल तेव्हा the best line is multiplied and released for general cultivation. जी काही बेस्ट लाईन असेल यामुळे सगळ्या प्रोसेस मधून जी काही बेस्ट लाईन उरेल, प्युअर लाईन उरेल, ती काय करायची आपण, त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. ओके, मल्टिप्लिकेशन करायचं आणि ती काय करायचं, रिलीज करायचं फॉर जनरल कल्टिवेशन. फार्मरला ते काय करायचं, जनरल